नमस्कार नमस्कार, गुड इव्हनिंग एव्हरीवन. तुमचं खूप खूप स्वागत आहे आजच्या या शेअर मार्केटच्या सेमिनार मध्ये. या शेअर मार्केट सेमिनार आपण आजचा जो आहे त्याच्यामध्ये बऱ्याच अशा गोष्टी शिकणार आहोत, ज्याच्यामध्ये आपण जे काही करताय, तुम्ही जॉब करत असाल, बिझनेस असेल, तुमचं हाऊसवाईफ असाल किंवा स्टुडंट, शेतकरी, डॉक्टर, कुठलेही बॅकग्राऊंडचे असाल, तुम्ही ते काही जे काही करताय ते करता करता कसे इन्कम सोर्सेस वाढवायचे आणि ते कोणते इन्कम सोर्सेस आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आज आपण शिकणार आहोत या सेमिनारमध्ये. सेमिनार फ्री आहे, म्हणजे आम्ही काहीतरी विकायचा प्रयत्न करू? हो, आम्ही कोर्स नक्कीच विकायचा प्रयत्न करणार आहोत, पण जबरदस्ती नसेल. सो तुम्हाला आजच्या सेमिनारमध्ये अशा गोष्टी शिकायला मिळतील की जे इझिली मराठीमध्ये आपण कसे इन्कम आपले वाढवू शकतो हे शिकता येईल तुम्हाला. तुम्ही जे काही करताय ते करता करता पार्ट टाइम मध्ये ट्रेडिंग कशी चालू करू शकता, इन्व्हेस्टमेंट कशी चालू करू शकता, या सगळ्या गोष्टी शिकता येतील. सो या सेमिनारमध्ये काय अपेक्षित आहे बेसिकली, सो आम्ही पहिल्या 20 मिनिटांमध्ये, अराउंड 20 एक मिनिटांमध्ये तुम्हाला आम्ही शिकू की आपण दोघे जण काय करू शकतो, म्हणजे आमच्याकडून तुम्हाला काय मिळणार आहे आणि तुम्हाला स्वतःला काय करावं लागणार आहे या क्षेत्रामध्ये सक्सेस मिळवण्यासाठी किंवा इन्कम जनरेट करण्यासाठी, पैसे कमवण्यासाठी. हे आपण पहिल्या 20 एक मिनिटांमध्ये बघू आणि त्याच्याबरोबर तुम्हाला आम्ही सांगू की आमच्याकडून काय ऑफर मिळणार आहे, म्हणजे आमच्याकडून कोर्स कोणता आहे आणि त्याची फीस किती आहे, सुरुवातीला सांगून देऊ आम्ही. सो तुम्हाला नंतर पूर्ण सेमिनार अटेंड करायचं की नाही हे डिसिजन सहज घेता येईल, कारण की मग पूर्ण सेमिनार अटेंड केल्यानंतर शेवटी आम्ही फीस सांगू, तुम्हाला ती आवडेल नाही आवडेल, परवडेल किंवा पटेल का नाही पटेल, त्यापेक्षा आम्ही सुरुवातीला 15-20 मिनिटांमध्ये सगळ्या गोष्टी सांगून देतो की आमच्याकडून काय काय मिळणार आहे, आम्ही कोर्समध्ये काय देणार आहे आणि आमच्या कोर्सची फीस काय असणार आहे. ते तुम्हाला आवडलं, कळालं, पटलं तर तुम्ही कंटिन्यू करू शकता, ज्याच्यात तुम्हाला या सेमिनारमध्येच क्लिअर कट आम्ही सांगून देऊ की इन्कम सोर्सचे काय काय मार्ग आहेत. म्हणजे क्लिअरली इथं दाखवून देऊ आम्ही तुम्हाला की इन्कम्स कुठले कुठले अवेलेबल आहेत. तुम्ही जे काय करताय ते करता करता हे इन्कम तुम्हाला खरंच जमतील का नाही, खरंच तुम्ही हे करू शकता का नाही, ह्या गोष्टी कळतील. टेक्निकल अनालिसिस मध्ये तुम्हाला दाखवून देऊ की शेअर मार्केटमध्ये कसं याचा वापर करून आपण डिसिजन घेऊ शकतो. तुम्हाला या सेमिनारमध्येच टेक्निकल अनालिसिस, काहीच बॅकग्राऊंड नसताना सुद्धा गोष्टी कळतील. अशा या गोष्टी तुम्हाला शिकू आणि मग शेवटी कोर्स केला तर तुम्हाला काय काय फायदे होऊ शकतात ते फायदे, आणि मग तुम्ही मला डायरेक्ट प्रश्न विचारू शकता. क्वेश्चन आन्सर काय असतील तर ते आपण घेणार. टोटल आपल्याला 1 ते 1.5 तास लागणार आहे, पण पहिल्या 20 मिनिटांमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होऊन जातील. तर सुरू करून देऊ. मी तुमच्यावर बराच वेळ असणार आहे, तर मी माझी थोडक्यात ओळख करून देतो. माझं नाव आहे समीर सारंग. मी बेसिकली कोल्हापूरचा आहे, पण सध्या नाशिककर म्हणायला हरकत नाही. मागच्या 10 एक वर्षापासून नाशिकमध्ये, आणि हा जो सेमिनार आहे हा सुद्धा नाशिकमधून आपण करतोय. पण महाराष्ट्राच्या प्रत्येक कानाकोपऱ्यातून, प्रत्येक शहरातून आपल्याकडे पार्टिसिपंट आहेत, ज्यांनी आमचा कोर्स केलाय आणि मागच्या बऱ्याच वर्षांपासून आमच्या बरोबर आहेत. सो फिनांथ्रोपिस्ट ही जी कंपनी आहे ज्याच्या मार्फत तुम्हाला सेमिनार मिळतं, ह्याचा मी फाउंडर डायरेक्टर, मी आणि माझ्या टीमनी ही 6 वर्ष आधी कंपनी स्टार्ट केली. मला ओव्हरऑल 23 वर्षांचा एक्सपिरियन्स आहे बऱ्याच मोठ्या कंपन्यांमध्ये, फिनान्समध्ये, शेअर मार्केटमध्ये काम करून. तर मला बरेच लोक विचारतात की तुला जर का 23 वर्षांचा एक्सपिरियन्स आहे तर तू का बरं कोर्स विकतोय, तुला स्वतःला ट्रेड करून पैसे कमवता येत नाही का? असे मला बरेच सांगणारे आहेत. तुझं पी&एल दाखव आणि बघू तुला खरंच येतं का नाही हे सगळं. सो मी क्लिअर कलर तुम्हाला सांगतो की हा कोर्स बनवून विकण्याचा कार्यक्रम नाहीये. म्हणजे तुम्हाला पुढच्या 15-20 मिनिटांमध्ये लक्षात पण येऊन जाईल की आम्ही कोर्स विकण्यासाठी सेमिनार करत नाहीये किंवा माझं घर चालवण्यासाठी, घर भरण्यासाठी हे सेमिनार करत नाहीये, कोर्स विकत नाहीये. सो ऍक्च्युली आम्हाला ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत सेमिनारद्वारे तुमच्या घरापर्यंत पोहोचवायचे, तुमच्यापर्यंत पोहोचवायचे, जेणेकरून महाराष्ट्रामधले जे लोक मराठीमध्ये समजतायत, ज्यांना मराठी येतं, त्या लोकांच्या आयुष्यात बदल घडेल. थोड्या वेळातच तुम्हाला कळून जाईल की माझ्या हे 23 वर्षांचा एक्सपिरियन्स तुम्हाला कसा फायदा होणार आहे. ओके, मी जास्त स्वतःहूनच बोललो तर वाटेल की मार्केटिंग करतोय, त्यापेक्षा तुम्ही स्वतःच बघून घ्याल थोड्या वेळात. सो ह्या 23 वर्षाच्या एक्सपिरियन्स मध्ये मागच्या 6 वर्षापासून मी शेअर मार्केट शिकवतोय आणि लोकांना लाईफ टाईम सपोर्ट करतोय. रोजच्या रोज कशी हेल्प करतो त्या सगळ्या गोष्टी पण सांगतो मी तुम्हाला, त्याचे फायदे कसे होतील. आमचे 10,000 पेक्षा जास्त स्टुडंट आहेत जे मराठीमध्ये बोलतात, महाराष्ट्रात आहेत, इंडियात आहेत आणि इंडियाच्या बाहेरचे पण आहेत, पण मराठी बोलणारे. कारण की मराठीमध्ये मी बघितलं लोकांना मनातून, म्हणजे मनापासून शिकवणारे, आयुष्यभर सपोर्ट करणारे
की तुम्हाला झिरो नॉलेज असताना सुद्धा तुम्ही या सगळ्या गोष्टी शिकून कसं हे वापरून ऍक्च्युअल मध्ये पैसे कमवू शकता अशी हेल्प करणारे लोक नाही आहेत. सो त्यासाठी आम्ही या सगळ्या गोष्टी करतोय. सो आता आपण बघू की आमच्याकडून तुम्हाला काय मिळणार आहे आणि तुम्हाला काय करावं लागणार आहे एक सक्सेसफुल लाईफ जगण्यासाठी. सो एक मिनिटासाठी कन्सिडर करू की सध्या तुम्ही आता इथं उभे आहात. ओके, आय नो तुम्ही ह्याच्यापेक्षा छान दिसता, पण तुम्ही आत्ता इथं उभे आहात असं समजू आपण. म्हणजे आयुष्याच्या एका लेवलला तुम्ही आहात जिथं तुम्ही जॉब किंवा बिझनेस किंवा सेल्फ एम्प्लॉयड आहेत, काहीतरी एक इन्कम सोर्स चालू आहे किंवा नसेल, किंवा हाऊस वाईफ असाल, स्टुडंट असाल, आणि तुमची कुठे ना कुठेतरी खूप जास्त इच्छा आहे की लाईफमध्ये पैसे कमवायला पाहिजे, काहीतरी करायला पाहिजे, आणि स्टेप बाय स्टेप तुम्ही सक्सेसफुल व्हायचा प्लॅन करताय. ओके, सक्सेसफुल व्हायचा प्लॅन करताय. सो तुम्हाला जर का सक्सेसफुल व्हायचं असेल तर ते कोणते स्टेप आहेत तुम्हाला फॉलो करावे लागतील. ते स्टेप्स तुम्ही जर का फॉलो केले तर कसं ह्या क्षेत्रामध्ये असेल किंवा लाईफमध्ये असेल कसं सक्सेसफुल होता येतं, आणि त्याच्यासाठी काय लागणाऱ्या गोष्टी आहेत ते मी तुम्हाला आता सांगतो. तर सगळ्यात पहिले आमच्याकडून तुम्हाला मिळणार आहेत सक्सेसफुल बनण्यासाठी ते सगळं म्हणजे बेसिकली शेअर मार्केटचं एज्युकेशन. एज्युकेशन म्हणजे नेमकं पैसे कमवण्याच्या रिलेटेडच्या गोष्टी असतील, पैसे कसे गुंतवायचे ह्याच्या रिलेटेड असेल, काय ट्रेडिंग म्हणजे काय असते, शेअर मार्केट म्हणजे काय असतं, इंट्राडे, डिलिव्हरी, शॉर्ट टर्म, लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट कसे केले जातात, किती पैशावरती किती इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजेत, मी 1,000-2,000 रुपयांनी कशी सुरुवात करू शकतो, एक्झॅक्ट पैसे कमवण्याच्या गोष्टी शिकवल्या जातील, जे की आपल्याला शाळा कॉलेजमध्ये किंवा घरातल्यांनी शिकवायला पाहिजे होते. कारण की शाळा कॉलेजमध्ये जाण्याचं कारण काय असतं, 22-25 वर्ष तुमच्या आयुष्यातले तुम्ही एक ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन संपवण्यासाठी जेव्हा देता तेव्हा काय अपेक्षित असतं की मी हे शिकल्यानंतर या शिक्षणाचा वापर करून पैसे कमवू शकेल. पण अनफॉर्च्युनेटली आपल्या शिक्षणामध्ये पैसे कमवायचे शिकवतच नाहीत. आपल्याला शिक्षण संपल्यानंतर 20-25 वर्ष देऊन सुद्धा त्याच्यानंतर पैसे कमवण्यासाठी खूप धडपडून शिकावं लागतं, आणि मग लक्षात येते की काय कसे पैसे कमवले जातात. सो इथं डायरेक्ट पैसे कमवण्याचं एज्युकेशन असेल, इकडचं तिकडचं काहीच गोष्टी नसतील. सो ह्याच्याबरोबर तुम्हाला आम्ही फक्त कोर्स दिला किंवा एज्युकेशन देऊन सोडत नाही, तर तुम्हाला लाईफ टाईम सपोर्ट करतो. मग रोजचे मार्केट अनालिसिस सेशन असतील, लाईव्ह सेशन्स असतील, डिमॅटमध्ये कसं ट्रेड करायचं ते असेल, किंवा तुम्हाला ट्रेडिंग करताना कधी हेल्प लागली तर आम्ही अवेलेबल असतो. आणि हे मागच्या 6 वर्षापासून करतोय का, म्हणजे कोर्स विकण्यासाठी फक्त छान छान बोलत नाहीये. तुम्ही कुठूनही आम्हाला चेक करू शकता, म्हणजे फेसबुक वरून चेक करा किंवा गुगलवरती चेक करा, किंवा तुमच्या सिटीमधले कुठले लोक पाहिजे असतील जे आमचे स्टुडंट आहेत त्यांच्याशी विचारून बघा. आमची एक सुद्धा एक जरी कंप्लेंट आली तर तुम्हाला जे मी कोर्स आता सांगणार आहे ते फुकट शिकवेन, मी आधीच सांगून देतो. सो आम्ही हे लाईफ टाईम सपोर्ट करतोय, खरंच मनापासून लोकांना हेल्प करतोय, कारण की याची गरज आहे आपल्याला आज. आणि ही ही गरज आम्ही देतोय जेणेकरून लोक ह्याचा वापर करून तुम्ही संताजी सर तुम्ही सेमिनार सोडून जा, कारण की तुम्ही ना फालतूचे कमेंट्स खूप जास्त करताय. त्याच्यापेक्षा मी ना तुम्हाला इथून रिमूव्ह करतो. प्लीज ही निगेटिव्हिटी पसरवण्यापेक्षा तुम्ही गेलेले बरे. ओके, आय एम रिअली सॉरी. मला एक जण होते ते फालतूचे मेसेजेस टाकत होते. सर लोकांना आहे ना एखादा माणूस त्यांच्या घरी येऊन जर हेल्प करत असेल तर पटत नाही. त्यांना असं वाटतं की हा ह्याचाच फायदा बघतोय, हा फसवणारच असेल, हा पैसे काढून घेऊन जाणारच असेल, पळून जाणार असेल. असं कुणालाही वाटत असेल त्यांनी प्लीज हा सेमिनार सोडून द्यावा. मी ऍक्च्युली तुमच्या आयुष्यात खरंच बदल घडायला आलोय, आणि हे घडवून आम्ही हजारो लोकांच्या आयुष्यात बदल घडवून आम्ही हे सगळं करतोय. तुम्ही हे पुढचं बघितल्यानंतर ठरवायला पाहिजे की खरंच आम्ही त्या लायकीचे आहोत की नाही, की तुमच्या आयुष्यात येऊ शकतो का नाही. आधीच ठरवत असाल तर ह्या सेमिनारमध्ये नाही थांबलेलं खरंच चांगलंय. कारण की माझी मेंटॅलिटी इथे चेंज करणार, तुम्ही काहीतरी घाण बोलणार आणि मग मी त्याचं काहीतरी वेगळंच काहीतरी उत्तर देणार, त्यापेक्षा तुम्ही तुमच्या फायद्याचे बघावं गोष्टी, एवढेच मी रिक्वेस्ट करेन. सो येस, मी हे रेकॉर्डिंग पण देतो. थोडा वेळ तुमचे प्रश्न थांबवा, आम्ही सगळे रेकॉर्डिंग पण देतो, सगळी हेल्प करतो. तुम्ही कोर्स नाही केला तरी आम्ही हेल्प करतो, आम्ही आमच्या कॉम्पिटिटरना पण हेल्प करतो. सो थोडंसं आता लक्ष द्या आणि तुमच्या कामाचे काय आहेत गोष्टी त्याच्याकडे बघा, प्लीज रिक्वेस्ट करतो. कारण की वेळ कमी आहे आणि बऱ्याच गोष्टी मला तुम्हाला द्यायच्यात. सो लाईफ टाईम सपोर्ट मध्ये काय काय गोष्टी आहेत मी तुम्हाला थोड्या वेळात दाखवतो. त्याच्याबरोबर तुम्हाला
ट्रेडर कसं बनता येईल? मग पार्ट टाइम ट्रेडिंग करता येईल का? जॉब करता करता मी थोडा वेळ काढून ट्रेडिंग करता येईल का? किंवा बिझनेस करता करता किंवा अशा गोष्टी करता करता मी पार्ट टाइम ट्रेडिंग करू शकतो का? किंवा फुल टाइम ट्रेडर बनायचं असेल तर काय करावं लागेल? सो त्याचे मार्ग आम्ही तुम्हाला शिकू की फुल टाइम ट्रेडिंग मध्ये, पार्ट टाइम ट्रेडिंग मध्ये तुम्ही कशा ह्या सगळ्या गोष्टी करू शकता, आणि तुम्हाला मी दाखवून देतो की त्याचे काय पद्धती आहेत करण्याची आता थोड्या वेळातच. त्याच्याबरोबर इन्व्हेस्टर कसं बनता येईल, ही खूप भारी गोष्ट आहे. इन्व्हेस्टर कसं बनता येईल, कारण की तुम्हाला सांगतो, इन्व्हेस्टर बनण्यासाठी लोकांना, आपल्याला सगळ्यांना काय शिकवलेलं आहे की भरपूर पैसा असेल तर इन्व्हेस्टमेंट करता येतात. अग्री, भरपूर पैसे असतील तर चांगले इन्व्हेस्टमेंट करता येतात, पण एक सर्वसामान्य माणूस सुद्धा इन्व्हेस्टर बनू शकतो. फॉर एक्झाम्पल, मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, मला चॅटबॉक्स मध्ये उत्तर द्या. मला सांगा, तुम्हाला जेव्हापासून अ, तुम्ही कमवायला लागले, पैसे जेव्हापासून तुम्ही कमवायला लागले, तेव्हापासून तुम्हाला जर माहित असतं की तुमच्या मेहनतीचे पैसे कुठं गुंतवायचे, किती गुंतवायचे, तर तुम्ही 200, 500, 1000, 2000 गुंतवले असते का? तुम्हाला जर माहित असतं तर केले असते? डेफिनेटली येस. बरोबर, केले असते. आता लक्षात येते तुमच्या की मी हा जो आता प्रश्न तुम्हाला मांडलाय ना, की हा मी परत तुम्हाला दाखवून देईन की सर्वसामान्य लोकांना असं वाटतं की पैसा हा अडचण आहे. माझ्या आयुष्यात पैशाचीच अडचण आहे, पैसे कमी आहेत किंवा पैशाचा प्रॉब्लेम आहे, पैशाचा प्रॉब्लेम आहे, असं बऱ्याच लोकांना वाटतं. पण ऍक्च्युली पैशाचा प्रॉब्लेम नसतो, तर नॉलेजचा प्रॉब्लेम असतो. माहितीच नसते की माझे पैसे 200, 500, 1000, 2000, मला जे काही मला मिळत आहेत त्याच्यातले मी थोडे कसे कुठे इन्व्हेस्ट करू, जेणेकरून काही दिवसांनी, काही वर्षांनी मला माझ्या कामात येतील. तुम्हाला सांगतो, तुमचे जर का 5 ते 10 वर्ष जरी कामाचे बाकी असतील, कमाईचे किंवा कामाचे 5 ते 10 वर्ष जरी बाकी असतील, तर तुम्हाला मी थोड्या वेळात दाखवून देतो की तुम्ही इन्व्हेस्टर म्हणून कसे होऊ शकता आणि कसे भरपूर पैसे कमवू शकता. मी जाणून बुजून आकडा सांगत नाही भरपूर, कारण की भरपूर प्रत्येकाच्या हिशोबाने वेगळा असतो. मी थोड्या वेळात दाखवून देणार आहे तुम्हाला की तुम्ही तुमच्या इन्व्हेस्टमेंट प्रमाणे कसे इन्व्हेस्टमेंट करत करत पैसे भरपूर कमवू शकता, तुम्ही आणि तुमच्या घरातले सुद्धा. थोड्या वेळात तुम्हाला दाखवून देतो की तुम्ही इन्व्हेस्टर कसं बनाल. नेक्स्ट, श्रीमंत बनण्याचे मार्ग काय आहेत? आता हे श्रीमंत बनण्याचे मार्ग मी सांगायला लागलो की काही लोकांना वाटतं की अरे, हा कोर्स विकण्यासाठी काही खोटं बोलतोय का काय. नाही, मला खोटं बोलण्याची गरज नाहीये. आपल्या इथे श्रीमंत झालेले, माझ्याकडे एक नाही, दोन नाही, अशी कितीतरी उदाहरणं आहेत, जे झिरो पासून आलेले, काहीच नॉलेज नसताना सुरुवात केली त्यांनी 2-4 हजार रुपयांनी, आणि करत करत ते काही लाखांपर्यंत पोहोचलेले आहेत सहज. करोडवाल्यांची मी तुम्हाला हे देणार नाही, कारण की बऱ्याच लोकांना पटत नाही, किंवा करोड रुपये झाले आणि हा मग तुम्ही कोर्स का बरं करताय, तुम्ही पण करोडपती होऊन जाणार. नाही, हे खूप गरजेचं आहे. मराठी माणूस मराठी माणसाला काहीतरी द्यायचा प्रयत्न करतो. सो आमच्याकडून शिक्षण, लाईफ टाईम सपोर्ट, ट्रेडर, इन्व्हेस्टर आणि श्रीमंत बनण्याचे मार्ग असतील. तुम्हाला नेमकं काय करावं लागेल? आता हे आमच्याकडून झालं. हे फक्त आमचा कोर्स केल्याने किंवा ह्या सगळ्या गोष्टी मिळल्याने तुम्ही तुमचं आयुष्य बदलू शकाल का? नाही, तुम्हाला तुमच्याकडून काही गोष्टी कराव्या लागतील. ते म्हणजे सगळ्यात पहिली तुमच्याकडनं रिक्वायरमेंट आहे, ती म्हणजे तुमची जबरदस्त इच्छा पाहिजे शिकण्याची, प्रगती करण्याची, स्वप्न पूर्ण करण्याची, पैसे कमवण्याची. काहीही झालं तर माझी आणि माझ्या घरातल्यांची मी इच्छा पूर्ण करणार, ही जबरदस्त इच्छा असेल तर ह्या सेमिनारचा उपयोग होईल, आमच्या शिक्षणाचा आणि कोर्सचा उपयोग होईल. नाही तर नुसते मला ज्ञान द्यायचं असेल तर प्लीज, माझ्याकडे खूप ज्ञान आहे ऑलरेडी, कुणाचंच नकोय. सो तुम्ही हा सेमिनार सोडू शकता. म्हणजे जर कुणाला वाटत असेल की मी इथं फसवायला आणि पैसे काढून घ्यायला आलेलो असेल तर. सो तुम्हाला इथं खूप जबरदस्त इच्छा लागेल. तुमची इच्छा नसेल तर काहीच होऊ शकत नाही. तुमची इच्छा नसेल तर देव सुद्धा हेल्प करू शकत नाही. आम्ही तर साधारण माणसं आहोत. सो तुमची इच्छा असेल तरच या सेमिनारचा पूर्णपणे फायदा तुम्हाला होईल. सो तुम्हाला शिक्षण घ्यावं लागेल, त्याला पर्याय नाही. पैसे कमवण्याचं शिक्षणाशिवाय काहीच होऊ शकत नाही. फक्त बसून राहिलो आपण आणि म्हटलं की आज ना उद्या माझे स्वप्न पूर्ण होतील, तर होणार नाही. त्याला काहीतरी शिकावं लागणार आणि पैसे कमवायच्या गोष्टी कराव्या लागणार आहेत. आणि त्याच्याबरोबर तुम्हाला लोकांना आणि पैशाला कामाला लावायला लागेल. लोकांना आणि पैशाला कामाला लावणे म्हणजे नेमकं काय? सो आम्ही तुम्हाला जसं सांगितलं की श्रीमंत बनण्याचे मार्ग शिकू. तो श्रीमंत तुमच्या बघण्यातले, ऐकण्यातले जेवढे श्रीमंत झालेले लोक आहेत, सर्वसामान्य लोक श्रीमंत झालेत, ते कसे झालेले आहेत? तर जेवढे श्रीमंत तुम्ही लोक बघाल तर त्यांच्याकडे तुम्हाला दिसेल की दोन पक्के मार्ग आहेत श्रीमंत होण्याचे. पहिला, खूप सारे लोक त्यांच्या ग्रुपमध्ये किंवा कंपनीमध्ये काम करतात आणि ते पैसे कमवून त्यांना देतात. आणि दुसरं, त्यांनी पैसे अशा ठिकाणी गुंतवले की पैसे अजून पैसे कमवून देतात. हे दोन किंवा ह्याच्यातला एक मार्ग असल्याशिवाय श्रीमंत बनू शकत नाही.
आणि तुम्हाला जर का तुमच्याकडे जर लोक नाही आहेत आणि पैसेही लिमिटेड असतील, तर तुम्ही कसे श्रीमंत बनू शकता मी थोड्या वेळात तुम्हाला दाखवतो. ओके. पण हे दोन पक्के मार्ग आहेत बरं का. तिसरा मार्ग ऍटलिस्ट मला माहित नाही श्रीमंत होण्याचा. सगळ्यात शेवटचं काम तुम्हाला करावं लागणार आहे ते म्हणजे फॉलो द रूल्स. तुम्हाला सिंपल साधे ट्रेडिंगचे, इन्व्हेस्टमेंटचे, आयपीओचे, लॉंग टर्म, शॉर्ट टर्म सगळ्यांचे तुम्हाला रूल आम्ही शिकवून देऊ की कसे असतात ते सगळे. आणि ते रूल तुम्ही फॉलो केले की स्टॉक तुमच्याशी बोलायला लागतील. आणि हे टेक्निकल अनालिसिस मध्ये मी तुम्हाला आजच दाखवून देतो. ठीक आहे. सो ह्या गोष्टींचं कॉम्बिनेशन केलं तर सक्सेस अवेलेबल आहे, नाहीतर नाही. फक्त आमचा कोर्स घेतल्याने सक्सेसफुल होऊ शकत नाही, तर त्याला इच्छा ठेवून तुम्हाला वापरावं लागेल. तर तुम्ही भरपूर सक्सेसफुल 100% होऊ शकता. ह्याच्यात काहीच दुमत नाही. सो आमच्याकडून ऑफर काय असणार आहे? सो आमची जी फीज आहे ती 28,220 रुपये इन्क्लुडिंग जीएसटी आहे. पण आजच्या दिवशी फक्त तुमच्यासाठी जे सेमिनार अटेंड करतायत इथं झूम वरती आणि फेसबुक वरती लाईव्ह आता जे बघतात, त्यांच्यासाठी स्पेसिफिकली एक स्पेशल ऑफर असेल आजच्या पुरती. हा 28,000चा कोर्स फक्त 8,000 मध्ये मिळेल इन्क्लुडिंग जीएसटी. 8,000 एकदा लाईफ टाईम भरायचे, एकदाच फक्त, परत कधीच नाही. सो या 8,000 मध्ये तुम्हाला काय मिळणार आहे, आम्ही तुमच्याशी काय, आमच्याकडून काय काय मिळणार आहे, तुम्हाला काय काय मिळणार आहे मी सांगितलं. आता 8,000 मध्ये काय शिकवतो, काय देतो ते सांगतो. सो हा ऑनलाईन कोर्स आहे. सो ऑनलाईन कोर्समध्ये तुम्हाला आम्ही बेसिक पासून सगळ्या गोष्टी शिकू की शेअर मार्केट काय, कमोडिटी मार्केट काय, बेसिक पासून मल्टिपल इन्कम सोर्सेससाठी काय काय गोष्टी कराव्या लागतील, प्रायमरी मार्केटमधून कमवणाऱ्या गोष्टी कोणत्या आहेत, सेकंडरी मार्केटमधून काय केल्याने पैसे येऊ शकतात, त्याच्याबरोबर टेक्निकल अनालिसिस मध्ये कसे अनालिसिस केले जातात, स्ट्रॅटेजी कसे ठरवले जातात, कसे एखाद्या स्टॉकमध्ये एंट्री आणि एक्झिट घेतली जाते, किती रुपयापासून सुरुवात केली जाते, कशी ट्रेडिंग केली जाते, रिस्क कमीत कमी कशी ठेवली जाते. मी तुम्हाला रिस्क मधली पण काही गोष्टी दाखवतो की कसे कमीत कमी रिस्क मध्ये आपण कसे ट्रेड करू शकतो आणि कोणताही ट्रेड करायच्या आधी आपण कसे अनालिसिस करायला पाहिजे की रिस्क कमी असेल. तुम्हाला थोड्या दाखवतो मी. सो एक्झॅक्ट तुम्हाला कळेल की एंट्री कधी करायची, एक्झिट कधी करायची, किती स्टॉप लॉस, किती रिस्क असायला पाहिजे, किती टार्गेट असायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी. इक्विटी काय आहे, त्याच्यात कसं ट्रेड करायचं, डेरिव्हेटिव्ह मध्ये ट्रेड कसं करायचं, फ्युचर्स मध्ये कसं ट्रेड करायचं, ऑप्शन बेसिक्स मध्ये काय गोष्टी आहेत ज्याचा वापर करून आपण ऑप्शनचे पण फायदे घेऊ शकतो, फंडामेंटल अनालिसिस करून कंपन्या कशा निवडायच्या, कशा ठरवायचे की आपण कोणत्या कंपन्यांमध्ये किती पैसे गुंतवायला पाहिजे आणि कधी त्याच्यातून बाहेर पडायला पाहिजे. खूप महत्वाचं आहे. एंट्री करणं अवघड नाही, पण एक्झिट कोणती राईट टाइम आहे निघायची, मार्केट पडायच्या आधी कसं आपण बाहेर पडू शकतो, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कळतीलच. आता सेमिनार तुम्ही अटेंड केला की ह्या सगळ्या गोष्टी, प्लस तुम्हाला लॉंग टर्म, शॉर्ट टर्म मध्ये कोणते इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे, पोर्टफोलिओ तुमचे स्वतःचे कसे बनवायला पाहिजे, पोर्टफोलिओ नेमकं असतं काय हे सुद्धा बऱ्याच लोकांना माहित नसतं. तर पोर्टफोलिओ कसं बनवलं जातं, ट्रेडिंग कशी केली जाते, आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये सक्सेसफुल होण्यासाठी सायकोलॉजी कशी पाहिजे, मानसशास्त्र कसं पाहिजे. बघा आता सेमिनार मध्ये काही लोकांचे मानसशास्त्र तुम्हाला दिसले इथं, एकाला मी जे काढून टाकलं. कशी होती मनस्थिती, अशी मनस्थितीचे लोक कायम दुसऱ्यांवरती डाऊट घेत राहतात, शक घेत राहतात, आणि त्यांच्या घरी लक्ष्मी जरी आली, साक्षात लक्ष्मी जरी आली तरी प्रश्न विचारते, तू खरंच लक्ष्मी आहे का, प्रूव्ह कर. ही सायकोलॉजी कधीच हेल्प करणार नाही मोठे होण्यासाठी. सो माझी सायकोलॉजी सक्सेसफुल होण्यासाठी, ट्रेडर सक्सेसफुल होण्यासाठी, आयुष्यात सक्सेसफुल होण्यासाठी कशी असावी, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आम्ही शिकवतो. आणि ह्या सगळ्यांचे फायदे तुम्हाला घ्यायचे असतील, अडव्हान्टेज घ्यायचे असतील, तर ते अडव्हान्टेज काय आहेत, तर हा ऑनलाईन कोर्स आहे. ऑनलाईन कोर्सचा फायदा काय होतो, ऑनलाईन असल्याने हे होतं की तुम्ही कधीही तुमच्या वेळेप्रमाणे बघू शकता. तुम्ही घरी आहात, ऑफिसमध्ये ट्रॅव्हलिंग करताय, जिथे कुठे तुम्ही आहात, इंटरनेट कनेक्शन, मोबाईल आहे तुमच्याकडे, तर तुम्ही कोर्स पूर्ण बघू शकता. म्हणजे ऑफलाईन मध्ये प्रॉब्लेम काय होतो की आपण किती वेळ भेटणार, किती दिवस भेटणार, कुठं भेटणार, ह्याला एक लिमिट असते, आणि त्याची रेकॉर्डिंग पण मी तुम्हाला देऊ शकत नाही. पण ह्या कोर्सची रेकॉर्डिंग तुमच्याकडे लाईफ टाईम असणार आहे. म्हणजे तुम्ही हा कोर्स किती वेळाही बघू शकता, किती वेळा रिपीट करू शकता, फास्ट फॉरवर्ड, स्लो करू शकता, थांबून मध्ये काही प्रश्न आला तर कॉल करून प्रश्नही विचारू शकता. ऑलवेज अवेलेबल असतो आम्ही. ह्याच्याबरोबर लाईफ टाईम सपोर्टमध्ये काय गोष्टी असतात. सो रोजचे मार्केट अनालिसिस सेशन, तुम्ही एकदा कोर्स कंप्लीट केला, हा पूर्ण कोर्स कंप्लीट करायला दिवसाचे 2 तास काढले तर एका आठवड्यात कोर्स संपतो. 2 तासाचे रोजचे तुम्ही वेळ काढली तर एक आठवड्यात कोर्स संपतो. आणि त्याच्यानंतर रोजचे मार्केट अनालिसिस सेशन असतात. कुठले स्टॉक घ्यायला पाहिजे, कसे आपण अनालिसिस करायला पाहिजे आपल्या स्टडी प्रमाणे, आणि ह्याला ट्रेड कसे करायला पाहिजे, एंट्री कधी असते, एक्झिट कधी असते, ह्याचे रोजचे सेशन होतात रोज संध्याकाळी. आणि ते सेशन्स तुम्हाला जर लाईव्ह अटेंड करता आले तर चांगली गोष्ट आहे, नाही तर तुम्हाला आम्ही रोजची रेकॉर्डिंग पाठवतो.
म्हणजे जेणेकरून तुम्ही ते रेकॉर्डिंग बघून अनालिसिस करून ठरवू शकता की हे काय आहे, काय कसं करू शकता. त्याच्यावर तुम्हाला लाईव्ह मार्केट सेशन होतात. आठवड्यातून 2 लाईव्ह मार्केट सेशन होतात, ज्याच्यामध्ये तुम्हाला लाईव्ह ट्रेडिंग शिकवली जाते जर येत नसेल. आणि ट्रेडिंग करताना काही अडचण आली तर तेव्हा आम्ही हेल्प करतो किंवा तुम्ही आम्हाला कॉल करून हेल्प घेऊ शकता. हे लाईव्ह दर आठवड्याला 2 वेळा. त्याच्यानंतर डीमॅट अकाउंटमध्ये कसं ट्रेड करायचं. आता कोर्स केला, पण डीमॅट मध्ये स्टॉक कसे शोधायचे, बाईंग सेलिंग स्टॉप लॉस हे सगळं कसं करायचं असतं. आयपीओ अप्लाय करायचं असेल, शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट करायची असेल, स्विंग ट्रेडिंग करायची असेल, इंट्राडे ट्रेडिंग करायची असेल, तर हे सगळ्या गोष्टी कशा केल्या जातात हे पण लाईव्ह तुम्हाला शिकवल्या जातात. 1-to-1 पाहिजे तर 1-to-1 शिकवलं जातं. ह्या सगळ्यांची रेकॉर्डिंग तुम्हाला मिळते जर तुम्ही लाईव्ह अटेंड करू शकला नाहीत. आणि शेवटचं सगळ्यात महत्वाचं ऍडव्हान्टेज तुम्हाला जे मिळणार आहे ते म्हणजे तुम्ही हा सगळा कोर्स फॅमिली बरोबर शेअर करू शकता. म्हणजे फॉर एक्झाम्पल लेट्स कन्सिडर भरत सर असतील किंवा संदीप सर किंवा पंकज सर, नवनाथ सर, तुम्ही जर ह्या कोर्सला आलात तर तुम्ही या कोर्सची रेकॉर्डिंग घेतलं तर तुम्ही तुमच्या घरातल्यांना देऊ शकता एकाच्या फीज मध्ये. जसे की संदीप सरांनी सपोज हा कोर्स केला आणि 8,000 रुपये भरले, तर तुम्ही 8,000 मध्ये हा घरातले सगळ्यांना तुम्ही कोर्स शेअर करू शकता, तुमच्या मित्रांना शेअर करू शकता, जेवढ्या लोकांना द्यायचं आहे, गरज आहे, ज्यांना तुम्ही देऊ शकता. असं करणारी ही एकमेव कंपनी आहे जी बेसिक पासून सगळं शिकवते, मराठी आणि सोप्या भाषेत शिकवते, लाईफ टाइम सपोर्ट करते आणि एकाच्या पैशामध्ये घरातल्यांना शिकवते. प्लस तुमचे घरातले आम्हाला कधीही फोन करू शकतात, लाईव्ह सेशन अटेंड करू शकतात, कुठलीच अडचण नाही. आणि आम्ही कधीच कुणाला थांबवत नाही की बाबा तुम्ही तुम्ही कसं काय आमच्या सेशनमध्ये आले, फी भरली का मला प्रूफ करा, असे कोणतेच धंदे होत नाही. कारण की आम्हाला हे शिक्षण महाराष्ट्राच्या प्रत्येक घरामध्ये पोहोचवायचे, जेणेकरून घरातलं वातावरण बदलेल. नाहीतर घरामध्ये फक्त खर्चाच्याच बोलण्या होतात किंवा मला पगार अजून मिळालेला नाहीये किंवा आपला बिझनेस एवढा खास चाललेला नाहीये, कामवालीचा पगार द्यायचाय, फीस भरायचंय, भाडं द्यायचंय, ईएमआय भरायचंय, मोबाईल नवीन घ्यायचंय, इंटरनेट नवीन घ्यायचंय, रिचार्ज मारायचंय, खर्चाच्याच गोष्टी बोलल्या जातात, इन्कमच्या गोष्टी बोलल्या जात नाहीत घरामध्ये. तर घरातलं वातावरण कसं चेंज होईल त्यासाठी आम्ही हे कोर्स एकाच्या फीज मध्ये घरातल्यांना सगळ्यांना शिकवायला तयार होतो. अशी ऑफर देणारी, अशी बोलण्याची पण हिंमत कुठल्याच कंपन्यांमध्ये नाही. येस, फहद शेख सर, इट इज प्रॅक्टिकली पॉसिबल. 6 वर्षापासून आम्ही करतोय. आमच्याबद्दल कधीही कुठेही तुम्ही इन्क्वायरी केली, एक जरी कंप्लेंट मिळाली तर फुकट शिकवेन लाईफ टाईम. ओके, तुम्हाला जर आत्ता कंप्लेंट आणली तुम्ही सेमिनार चालू असताना कुठून शोधून, तर इथल्या इथं तुम्हाला मी कोर्स फ्री देईन, गॅरंटेड. मी तुम्हाला रेकॉर्डिंग वरती सांगतोय, लाईव्ह सांगतोय, तुम्हाला रेकॉर्डिंग पाहिजेची रेकॉर्डिंग पण मिळेल. सो असे कुठलेच चोरीचे शॉर्टकटचे धंदे करत नाही. एक सच्चा महाराष्ट्रीयन माणूस एक महाराष्ट्रीयन माणसाला हेल्प करायचा प्रयत्न करतोय. तुमची जर इच्छा असेल आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की हा फसून गेला तर किती घेऊन जाणार आहे, जर मी तुम्हाला फसवायचं ठरलं तर तुम्ही 8,000 देणार आहात ना. 8,000 तुमचं म्हणजे पूर्ण घर बर्बाद होऊ शकत नाही किंवा तुम्ही खाण्यापिण्याचे तुमचे वांदे होऊ शकत नाही, असं तर नक्कीच असेल ना. सो टेन्शन घेऊ नका, 8,000 घेऊन पळून गेलो तरी तुमच्या नशिबाचं काही जाणार नाही खास. सो येस, आपण पुढच्या गोष्टी बघू. सो ह्या कोर्समध्ये या सगळ्या गोष्टी असणार आहेत. सो आता आम्ही कोर्समध्ये कोणत्या गोष्टी शिकवतो नेमकं, इन्कमचे कोणते सोर्सेस आहेत, 5 पेक्षा जास्त इन्कम सोर्सेस तुम्हाला आम्ही शिकवतो. ते कोणते आहेत बघा. सगळ्यात पहिले आपण शिकवतो इन्कम फ्रॉम इन्व्हेस्टमेंट्स. म्हणजे इन्व्हेस्टमेंट्स मधून कसे इन्कम उभे करायचे, काय ही ह्याची गरज काय आहे. आता तुम्ही बघाल बाहेर मार्केटमध्ये तुम्हाला इन्व्हेस्टमेंटचे खूप प्रकार अवेलेबल आहेत. बँकेचे इन्व्हेस्टमेंट्स आहेत, म्युच्युअल फंडचे आहेत, सोनं आहे, जागा जमिनी आहेत किंवा पोस्ट ऑफिसचे सेव्हिंग प्लॅन्स आहेत, लाईफ इन्शुरन्स आहे, अशा बऱ्याच गोष्टी अवेलेबल आहेत की कुठे इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे आणि कुठं नाही. बऱ्याच गोष्टी आहेत. सो त्या इन्व्हेस्टमेंट मधून नेमकी इन्व्हेस्टमेंट कोणती माझ्या कामाची आहे किंवा माझ्या फायद्याची आहे ही कशी ओळखायची आणि कशी करायची, कोणत्या वयात किती इन्कमला कोणते इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे आणि कोणते नाही करायला पाहिजे, ह्या गोष्टी शिकणं खूप महत्वाचं आहे. कारण की सर्वसामान्य माणूस काय करतो की सपोज लेट्स कन्सिडर, मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो त्याचं उत्तर द्याल मला चॅटबॉक्स मध्ये. बघा, आता एक सिच्युएशन आहे. समजा तुमच्या अकाउंटमध्ये 1,00,000 रुपये आहेत बँकेच्या अकाउंटमध्ये आणि तुम्ही ते 1,00,000 रुपये आले, तुम्ही इन्व्हेस्टमेंट करायचे ठरवले. तुम्ही बँकेत गेलात जिथे तुमचं अकाउंट आहे, त्यांना तुम्ही सांगितलं की मला 1,00,000 रुपये कुठेतरी इन्व्हेस्ट करायचे, प्लीज सजेस्ट कराल का, असे तुम्ही एक सेल्स मॅनेजरला सांगाल. तुम्हाला मला सांगा, तो सेल्स मॅनेजर ऑप्शन नंबर 1 त्याच्या फायद्याचे प्रोडक्ट विकेल की ऑप्शन नंबर 2 तुमच्या फायद्याचे प्रोडक्ट आधी विकेल.
त्याला जास्त कमिशन मिळेल, कंपनीला त्याचा जास्त फायदा होईल असे प्रोडक्ट विकेल, की तुमचा फायदा होईल असे प्रोडक्ट आधी विकेल? काय वाटतं, ऑप्शन 1 की 2? 1 की 2? 1. 1 त्याच्या फायद्याचे. 1. तुम्हाला माहिती आहे असंच होतं, असेच करतात सगळे. आणि तुम्हाला सांगतो हे त्यांची चूक नाही आहे का, म्हणजे त्या सेल्स मॅनेजरची किंवा ते एजंट ब्रोकरची चूक नसते. कंपन्यांनी शिकवलेलंच तसं आहे त्यांना, की आपल्या फायद्याचे प्रोडक्ट कसे विकायचे, आपल्या फायद्याला. तुला बाबा तुझे कॉन्टेस्ट कशी कंप्लीट व्हायला पाहिजे, तुझी नोकरी कशी तू जपायला पाहिजे, हे सगळ्या गोष्टींमध्ये भीती घालून त्यांना ते टार्गेट वगैरे देऊन विकायला लावतात. म्हणून ते नेहमी त्यांच्या फायद्याचे प्रोडक्ट विकतील. आणि ते बोलताना असं कधीच सांगणार नाहीत, सर तुम्ही आमच्याकडे इन्व्हेस्टमेंट करू नका, कारण की समोरची कंपनी आहे ना, त्यांचे प्रोडक्ट आपल्यापेक्षा भारी आहेत, असं कधीच सांगणार नाही. ते म्हणतील आमचेच प्रोडक्ट सगळ्यात भारी, आम्हीच सगळ्यात भारी, इथंच करा इन्व्हेस्टमेंट. कारण की त्यांना असं शिकवलेलं असतं. आणि सर्वसामान्य लोकांची चूक काय होते, हे माहीत असून सुद्धा आपण मूर्खांसारखे त्यांच्या समोर बसतो आणि आपल्या मेहनतीचा पैसा त्यांच्या हातात देऊन अपेक्षा करतो की तो वाढेल. मला सांगा, जर का तो पैसा खरंच तिथं वाढला असता तर तो विकणारा स्वतः श्रीमंत असता, त्या कंपनीमध्ये काम करणारे एजंट म्हणून, एम्प्लॉई म्हणून आणि ज्या लोकांनी इन्व्हेस्टमेंट केलेले ते सगळे श्रीमंत असते. किती लोक तुम्हाला भेटले तुमच्या आयुष्यात जे बँकेत किंवा इन्शुरन्समध्ये किंवा म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करून श्रीमंत होऊन गेलेले, तिथं काम करतायत किंवा एजंट आहेत किंवा ते कंपनीमध्ये पैसे टाकले म्हणून कस्टमर श्रीमंत होऊन गेले, असे किती लोक भेटले तुम्हाला? एखादा पण भेटला नसेल, राईट? मग ह्याचा अर्थ काय होतो, की बाबा मला माझे पैसे मेहनतीचे कमवलेले, मग ते 500 रुपये का असे ना, ते कुठं गुंतवायचे मला माहित पाहिजे. हे जर मला माहित नसेल तर मी श्रीमंत कधीच बनू शकत नाही. पैशाला कुठं कामाला लावायचं हे मला माहित असणं गरजेचं आहे, नाहीतर माझा पैसा कधीच वाढणार नाही. आणि मी ते कमवता कमवता एक दिवस मरायला टेकेन, पण माझे इन्कम वाढणार नाहीत. आणि सर्वसामान्य माणूस ह्याच अपेक्षेत मरतो की आज ना उद्या मी मेहनत केली तर मला पैसे मिळतील. नाही, पैशाला कामाला लावायला लागतं. स्वतः मेहनत करणारे लोक, आयुष्यभर स्वतःच झटणारे लोक कधी श्रीमंत होत नाहीत. सो ते का होत नाहीत, काय होतं ते पण थोड्या वेळ तुम्हाला दाखवतो मी. सो ह्या इन्व्हेस्टमेंट्स मधून कुठले इन्व्हेस्टमेंट शोधायचे, कुठले नाही, कुठले करायचे, कुठले नाही, कुठले कमीत कमी असायला पाहिजे, सगळं शिकवतो. आता ह्याच्याबरोबर एक इन्व्हेस्टमेंटच्या नावाखाली सोसायटीमध्ये आपल्याला कंपल्सरी एक गोष्ट करायला लावली, ती म्हणजे स्वतःचं घर असणं. हे खूप प्रतिष्ठित आणि खूप महत्वाचं झालेलं आहे. ज्याचं स्वतःचं घर नाही त्याला तेवढी इज्जत मिळत नाही. स्वतःच्या आई वडिलांकडून, बायको नवऱ्याकडून किंवा मुलांकडून इज्जत मिळत नाही जर स्वतःचं घर नसेल तर. पण स्वतःचं घर घेताना तुम्हाला माहिती आहे, स्वतःचं घर घेतल्यानंतर पुढचे 20-25 वर्ष तुम्हाला मरण्याची पण परमिशन नसते, कारण की ईएमआय भरायचा असतो. आणि तुम्ही जर 25 लाखाचं लोन घेतलं तर तुम्हाला 25 लाखावरती 50-60 लाख रुपये असे परतफेड करावे लागतात पुढचे 25 ते 30 वर्ष. तुम्ही काही केलं तरी तुमचा जॉब सोडू शकत नाही, इन्कमची रिस्क घेऊ शकत नाही, कारण की तुम्हाला ईएमआय भरायचा आहे. ईएमआय चुकला तर त्रास होईल म्हणून घर काढून घेतलं जाईल. ह्या टेन्शन मध्ये माणसं कितीतरी आजारी पडून मरून गेलेले आहेत. मी तुम्हाला शिकवेन की तुमचे लाखो रुपये ह्या होम लोन मधले कसे वाचवायचे. काही हजार रुपयेचा, फक्त काही हजार रुपये इकडे तिकडं तुम्ही मॅनेज करून कसे लाखो रुपये वाचवू शकता हे तुम्हाला मी शिकवेन. आणि हे कॅल्क्युलेटर फ्री देईन तुम्हाला मी कोर्समधून. या तो कॅल्क्युलेटर तुम्ही कुणालाही देऊ शकता. काही लोकांचे तुम्ही जर का पैसे वाचवले लाखो रुपये, तर त्यांच्याकडून तुम्हाला किती फायदे होतील विचार करा. कमीत कमी ते तुम्हाला चांगले आशीर्वाद तर देतील. सो अशा गोष्टी तुम्हाला आम्ही शिकवतो. त्याच्याबरोबर तुम्हाला नेक्स्ट इन्कम सोर्स आहे इन्कम फ्रॉम आयपीओ. आयपीओ काय आहे, किती पैसे लागतात, किती रिस्क असते, किती फायदे होतात, मी तुम्हाला थोड्या वेळात दाखवतो. सो हा दुसरा इन्कम झाला. तिसरा आहे डेली ट्रेडिंग मधून पैसे कसे कमवायचे शेअर मार्केटच्या. तर ती ट्रेडिंग कशी केली जाते, इंट्राडे ट्रेडिंग कशी केली जाते, कशी एंट्री एक्झिट केली जातात, सुरुवात करताना कसं 1000-2000 रुपयांनी आपण सुरुवात करू शकतो, ह्या सगळ्या गोष्टी. मग काही लोक असे असतात जे म्हणतात मला दिवसाचा वेळ मिळत नाही. सो काहीच प्रॉब्लेम नाही, संध्याकाळी कमोडिटी मार्केट असतं. तुम्ही कमोडिटी मार्केटमध्ये सुद्धा ट्रेड करून पैसे कमवायचं कसं ते पण शिकवतो आपण. त्याच्यानंतर काही लोक म्हणतात सर मला दिवसाचा आणि संध्याकाळचा दोन्ही वेळ नाही. सो डोंट वरी, आम्ही तुम्हाला शिकवू की आठवड्यातून अर्धा तास जरी तुम्ही काढू शकले तर शॉर्ट टर्म इन्कम कसे उभे करता येतील, इन्व्हेस्टमेंट कसे करता येतील. एकदम इझी आहे. हे एवढ्या सोप्या भाषेत शिकवतो की 4थी-5वीच्या मुलांना सुद्धा कळतं आणि ते आई वडिलांच्या बरोबर बसून ट्रेड करतायत. आणि शेवटचं इन्कम सोर्स आहे, 6वं इन्कम सोर्स, ते म्हणजे लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट कसे केले जातात. गर्भ श्रीमंत होण्याचा म्हणजे मला लागणारा पैसा आणि पुढच्या पिढीला लागणारा पैसा मी कसं कमवू शकतो पुढच्या काही वर्षांमध्ये, हे तुम्हाला आम्ही शिकवतो लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट मधून. आणि थोड्या वेळात तुम्हाला मी ह्याचे नमुने पण काही दाखवणार आहे.
सो याच्यातला एक सुद्धा इन्कम सोर्स रातोरात श्रीमंत बनवणारा नाही. म्हणजे तुम्ही आमचा कोर्स घेतला आणि लगेच 2 3 4 दिवसात आठवड्याभरात डायरेक्ट करोड रुपये कमवायला लागेल, असं नाही होऊ शकत. हे कोर्स घेतल्यानंतर तुम्हाला आठवड्याभरात पूर्ण शेअर मार्केट कळेल. पुढच्या आठवड्याभरात तुम्ही ऍक्च्युली ट्रेड करून पैसे कमवायला लागाल. तुम्हाला जर एक्सपिरियन्स असेल तर पहिल्या आठवड्यातच होऊ शकतं. एक्सपिरियन्स झिरो असलं तरी तुम्ही हे सगळं शिकून 15 दिवसाच्या आत ट्रेडिंग इन्व्हेस्टमेंट सुरू कराल, जर रूल फॉलो केले तर. महिन्याभरात तुम्ही प्रॉपर शिकून जाल की तुम्हाला कशी ट्रेडिंग करायची असते. 6 महिन्यात तुमचे खूप चांगले इन्कम सोर्सेस चालू होतील. 6 महिन्यात स्टडी इन्कम सोर्सेस चालू होतील आणि 3 ते 5 वर्षांमध्ये तुम्हाला आणि पुढच्या पिढीला लागणारा पैसा तुम्ही कमवू शकता, असे या क्षेत्रामध्ये ताकद आहे. जर तुमची जबरदस्त इच्छा असेल तर आम्ही आहोत तुमच्या बरोबर ह्या सगळ्या गोष्टी शिकून तुम्हाला प्रॅक्टिकली या सगळ्या गोष्टी इम्प्लिमेंट करून पैसे कमवण्यासाठी. असं असेल तर ह्या सगळ्या गोष्टींचा फायदा होऊ शकतो. सो आता लोक काय करतात, आता मी तुम्हाला इन्कम सोर्सेस काय काय इन्कमचे पद्धती आहेत आणि लोक नेमकं काय करतात, काय होतं, हे सगळ्या गोष्टी सांगतो. आता तुम्हाला सांगतो, इंडियामध्ये एक टाइम्स ऑफ इंडिया नावाचं पेपर आहे, त्याच्यामध्ये इकॉनॉमिक टाइम्स ह्या पेपरमध्ये एक बातमी आली होती. त्या बातमीमध्ये असं लिहिलेलं होतं की भारतात जे कमवणारे लोक आहेत त्याच्यातले 70% लोक, 5 लाख पेक्षा कमी असलेले इन्कम लोक, असे वर्षातून जे 5 लाख किंवा त्याच्यापेक्षा कमी कमवणारे लोक, 70% लोक त्याच्यातले हे म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करतात. का बरं म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट 70% लोक करत असतील? त्याचं कारण आहे त्याची जाहिरात. बगल तिथे जाहिरात असते, म्युच्युअल फंड सही है. डोक्यातच टाकलेलं आहे म्युच्युअल फंड सही है. जसं बघा ते थंडा मतलब कोको कोला डोक्यात बसलेलं आहे. आज 1 तारीख आहे, चलो कुछ मीठा हो जाए, म्हणजे कॅडबरी. हे क्लिअर आहे. म्हणजे फ्रुटी, त्याची ऍड, ते मँगो आणि ते डोक्यात असं फिट बसून टाकतात की बाबा तुम्हाला जर का आयुष्यात असं व्हायचं असेल, बघा ते स्प्रेची, बॉडी स्प्रेची कशी ऍड केली जाते, मुली येतील म्हणजे पाव माझ्यापासून मुली पळायला नको म्हणून स्प्रे वाप, डोक्यातच फिट करून टाकलेलं आहे की हे स्प्रे मारले की मुली येतात. असं जाहिरात बघून तुमच्या मेहनतीचे पैसे कुठेही गुंतवायचे नसतात. तुम्ही कॅडबरी घेताय, गाडी घेताय, स्प्रे घेताय, आय कॅन अंडरस्टँड. साबण, क्रीम, माहितीये तुम्हाला की दी गोरी होणारी क्रीम, आपल्या इथं फेअर अँड लवली ही क्रीम मागच्या 50 ते 60 वर्षापासून विकली जाते भारतात, पण एकही माणूस गोरा झालेला नाही आजपर्यंत. पण तरी लोक त्याच्या मागे पळतात. हे असंच जाहिरात बघून म्युच्युअल फंडच्या मागे पळतात लोक. त्यांना वाटतं म्युच्युअल फंड सही आहे. अरे ते जाहिरातीची एक सेंटेन्स आहे, गरजेचं नाही की तुमच्यासाठी सही आहे. म्युच्युअल फंड चुकीचं आहे असं मी सांगत नाही, पण सही काय आहे, तुम्ही शिक्षण घेऊन कुठे इन्व्हेस्ट करायचं हे शिकण्यासाठी. आता बघा, हे 70% जेव्हा लोक इन्व्हेस्ट करतात तेव्हा काय होतं. तुम्हाला मी सांगतो की म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करणे म्हणजे नेमकं काय होतं. सो आपण काय करतो, आपल्या मेहनतीचे पैसे ऍज अ इन्व्हेस्टर एका कंपनीला, म्युच्युअल फंडच्या कंपनीला आपण देतो आणि तिथून अपेक्षा करतो की ते आपल्याला चांगले रिटर्न्स देतील. आता ही म्युच्युअल फंड कंपनी असे लाखो लोकांचे पैसे गोळा करते, SIP द्वारे असतील किंवा बल्क इन्व्हेस्टमेंट असेल, लाखो लोकांचे पैसे गोळा करते आणि स्वतःच्या नावांनी शेअर मार्केटमध्ये गुंतवते, स्वतःच्या नावाने. आणि त्याच्यावरती तुमच्याकडनं चार्जेस घेईल, ऍडमिन चार्जेस, इन्व्हेस्टमेंट, त्याचे पैसे काढण्याचे चार्जेस, स्विचिंगचे चार्जेस, फंड मॅनेजरचे चार्जेस, तिथं कॉन्टेस्ट काही असेल तर त्याचे पैसे तुमच्या अकाउंटमधूनच कट झालेले असतात. ते सॅलरी असेल, कंपनी चालवायचं असेल, सगळे पैसे तुमच्या पैशातून कट होतात आणि राहिलेल्या पैशावरती ते स्वतःच्या नावाने ट्रेड करतात आणि दिवसाला काही हजारो करोड रुपये कमवतात. दिवसाला काही हजारो करोड का. आणि त्याच्यातले तुम्हाला रिटर्न काय देतात, काय सांगतात ते रिटर्न्स, 12 ते 15%. 12 ते 15% असे सांगतात. तुम्ही मागच्या 3 एक वर्षांमध्ये जर बघितलं तर म्युच्युअल फंडचे रिटर्न्स 20%, 25% असे मिळाले असतील तुम्हाला. 20-25% मिळाले असतील, कारण की मागच्या 3 वर्षात शेअर मार्केट 300% वाढलेलं आहे. 300%. मग तुम्हाला त्याच्यातले 10% द्यायला काय बिघडतं ना, है ना. 300% मधले तुम्हाला 30% जरी दिले तरी काय फरक पडतं. पण ऍक्च्युली देतात किती, 20-25%च्या वरती एवढं खास देत नाहीत बघा तुम्ही. पण ओव्हरऑल तुम्ही जर का 10-20 वर्षासाठी म्युच्युअल फंड टाकत असाल, इन्व्हेस्ट करत असाल, तर त्याच्यामध्ये 6-8%च्या वरती मिळत नाहीत. तुम्ही पाहिजे तर युट्यूबवरती त्याचे व्हिडिओज बरेच आहेत, शोधू शकता. आता हाच पैसा जो तुम्ही म्युच्युअल फंड मध्ये टाकता, ह्याचं शिक्षण प्रॉपर घेतलं तर काय होऊ शकतं. हाच पैसा तुम्ही शेअर मार्केटमध्ये गुंतवायचं ठरवलं
तर कसं होऊ शकतं बघा. तुम्ही इन्व्हेस्टर आहात, तुमच्या मेहनतीचा पैसा तुम्ही इन्व्हेस्ट करताय म्हणजे तुम्ही जे काही पैसे गुंतवताय तेवढ्या पैशाचे, तेवढ्या शेअर्सचे तुम्ही मालक असतात. तुम्ही स्वतः मालक असतात, कुणीच नाही. तिथं म्युच्युअल फंड कंपनी मालक असेल, त्याचे बेनिफिट ते कमवते. तुम्ही इथं मालक असतात, त्याचे बेनिफिट बघा. तुम्हाला बोनस मिळेल, तुम्हाला डिव्हिडंड मिळेल, तुम्हाला राईट इश्यू मिळतील, तुम्हाला बायबॅक ऑफर मिळतील. हे काही कंपन्या अशा आहेत जे आपला फायदा करायला बसलेले आहेत. ह्याचा अभ्यास जर आपण केला तर ह्या सगळ्या कंपन्यांकडून आपण फायदा घेऊ शकतो. तुम्हाला मी दाखवतो ते कसे फायदे होतात. आणि लिक्विडिटी सगळ्यात भारी. लिक्विडिटी म्हणजे काय? माझे पैसे मी कधीही विड्रॉ करू शकतो, मी कधीही इन्व्हेस्ट करू शकतो. मला या वेळेला वाटलं 1,000 रुपये गुंतवायचे, 5,000 गुंतवायचे, 10,000 गुंतवायचे, या महिन्यात नाही गुंतवायचे, मी सगळं काही डिसिजन घेऊन मी स्वतःचे स्वतः करू शकतो. मी कारण की त्याचा ओनर आहे, मी त्याचा मालक आहे म्हणून माझ्या हातात आहे. हे सगळे सूट तुम्हाला इथं कधीच मिळणार नाही. हे सगळं इथं शक्य आहे. आता अशी फायदे घेऊन, या सगळ्या शिक्षणाचा फायदा घेऊन लोकांनी कसे पैसे कमवलेत बघा. सिंपल तुम्हाला दाखवतो. हे बघा, एक मॅडम आहेत अंकिता म्हणून. ओके, ह्या मॅडमनी एक स्क्रीनशॉट पाठवला. इथं बघा, त्यांना 105% रिटर्न्स दिसतात. 105%. इथं बघा, माय पोर्टफोलिओ ऑफ लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट फॉर ओनली 8 to 9 months आय ब्रोक माय 2 FDs विथ बँक अँड इन्व्हेस्टेड इन स्टॉक्स. काय सांगतायत हे? की माझ्याकडे 2 FD होते, ते 2 मी FD मोडले आणि इथं मी इन्व्हेस्ट केले शेअर मार्केटमध्ये. 8 ते 9 महिन्यामध्ये मला 105%चे रिटर्न आले. गुंतवले किती? 2,09,000 आणि करंट व्हॅल्यू बघा 4,30,000. 105%चे रिटर्न 8 ते 9 महिन्यामध्ये. कोण देतं? कुणीच देत नाही. एवढे एवढे कुणीच देत नाही. हे सगळं पॉसिबल आहे या शिक्षणाद्वारे. आता तुम्ही म्हणाल 2 लाख इन्व्हेस्ट केले म्हणून त्यांचे एवढे झाले. आता बघा, आता मला अजून एक दाखवतो. हे बघा, आता एक का आपल्या पार्टिसिपंटनी इथं काय लिहिलं बघा. ड्रीम कम ट्रू, दाम दुप्पट, विदिन 6 मंथ जेवढे गुंतवले त्यापेक्षा जास्त प्रॉफिट. डिव्हिडंड वगैरे तर वेगळाच. थँक्स समीर सर अँड ऑल फिनॅन्थ्रोपिस्ट. काय केलं यांनी? कोल इंडियाचे शेअर्स घेतले होते. किती? 5-5.5 हजार रुपयाचे. बघा, ते 6 महिन्यात डबल झाले. 103.97% दिसते. 6 महिन्यात डबल. असे कुठे डबल होतात? कुठं एवढे पैसे आणि रिटर्न्स मिळतात मला सांगा ना. एवढे रिटर्न्स कुणीच तुम्हाला देऊ शकत नाही, कारण की हे रिटर्न्स आपल्या मेहनतीच्या पैशावरती बँकवाले, इन्शुरन्सवाले, म्युच्युअल फंडवाले आणि अशा सगळ्या कंपन्या ते स्वतः कमवत आहेत. आणि त्याच्यातला थोडासा हिस्सा आपल्याला 4-5-6% म्हणून देतात. ओके, येस येस. पेमेंट आता लगेच करू नका. पेमेंट अजून मी सांगतो काय काय आहे ते बघा आणि मग त्याच्यानंतर पेमेंट करा. अजून बऱ्याच गोष्टी मी तुम्हाला शिकवणार आहे. सो हा एक इन्कम सोर्स झाला. त्याच्यानंतर तुम्ही हे ऐकलं असेल ना, की श्रीमंत श्रीमंत होत जातात आणि गरीब गरीबच राहतात. का बरं श्रीमंत श्रीमंत होतात आणि गरीब गरीबच राहतात? कारण की श्रीमंत लोक पैशाला आणि लोकांना कामाला लावतात. त्यांना एक्झॅक्टली माहित असते की कसे कुठले लोक कुठल्या कामाला लावायचे आणि पैसे माझे जे आहेत ते कुठं कामाला लावायचे, जेणेकरून पैसा अजून पैसा घेऊन येईल. आणि गरीब विचारांचे किंवा गरीब सायकोलॉजीवाले म्हणजे मिडल क्लास सायकोलॉजीवाले लोक काय करतात? आयुष्यभर झटतात आणि अपेक्षा करतात आज ना उद्या माझी मेहनत सार्थ सार्थ होईल आणि मला पाहिजे तेवढा पैसा मिळेल. तुम्हाला सिंपल सांगतो, तुम्ही असे कितीतरी लोक बघितले असतील, गल्लीतली गल्ली, एरिया ते एरिया भरलेला असेल तुमच्या आसपास, जे आयुष्यभर झटले, काम केलं, जॉब केलं आणि रिटायरमेंट नंतर सुद्धा ते जॉब शोधत बसतात. कुठेतरी सिक्युरिटी गार्ड मिळतं का, कुठेतरी नाईट ड्युटी मिळते का, जेणेकरून मला 2-5-10 हजार रुपये मिळतील. तुम्हाला सांगतो, हे असं करून कधीच पैसे येऊ शकत नाही. तुम्हाला श्रीमंत लोक जसे वागतात तसं करावं लागेल. मग प्रश्न हा येतो की माझ्याकडे लोक नाही आहेत आणि पैसे भरपूर नाही आहेत कामाला लावायला. डोंट वरी, तुमच्याकडे जे पैसे आहेत ते आणि लोक नसताना कसं आपण ह्या दोन गोष्टी वापरू शकतो हे आता आपण बघणार आहोत. की कसे आपण आपल्या मेहनतीचे पैसे थोडे थोडे करून कुठे लावू शकतो आणि कशा लोकांना कामाला लावू शकतो. सो त्याचं बेस्ट एक्झाम्पल मी तुम्हाला एक दाखवतो. बेस्ट एक्झाम्पल म्हणजे आपल्या शेअर मार्केटमध्ये हजारो अशा कंपन्या आहेत ज्याचे शेअर्स अवेलेबल आहेत. त्याच्यातल्या बऱ्याच अशा कंपन्या आहेत जे आपला फायदा करायला बसलेले आहेत. खरंच आपला फायदा करतात बरं का. आणि त्याच्यातल्या त्या कंपन्या कशा शोधायच्या निवडायच्या मी तुम्हाला दाखवतो. पण त्याच्यातल्या एका कंपनीचं मी तुम्हाला उदाहरण देणार आता, जी ऍव्हरेज रिटर्न देते, म्हणजे सर्वसामान्य रिटर्न देते. खूप भारीतले रिटर्न नाही येतं का, सर्वसामान्य रिटर्न देते. तरी कसे रिटर्न्स आहेत बघा. आणि याच्यापेक्षा जास्त रिटर्न देणारे हे कसे असतात ते पण तुम्हाला मी दाखवतो. ओके, येस. सो इन्फोसिस ही कंपनी तुम्ही ऐकली असेल कदाचित. इन्फोसिस ही इंडियाची वन ऑफ द टॉप मोस्ट आय टी कंपनी, जी
चांगल्या पद्धतीत आपल्याला रिटर्न्स देते. आता हे तुम्हाला मी एक उदाहरण जे देणार आहे हे थोडं जुनं उदाहरण आहे, पण आता सध्या त्याचं काय करता येईल ते पण मी तुम्हाला सांगतो. बघा या उदाहरणामध्ये कसं एका व्यक्तीने पैसे कमवले. सो एका व्यक्तीने काय केलं, 10,000 रुपयाची इन्व्हेस्टमेंट केली. कधी? 93 साली. 93 साली 10,000 रुपयाची इन्व्हेस्टमेंट केली. सो 93 साली 10,000 रुपये खूप जास्त मोठी रक्कम नव्हती, ऍव्हरेज रक्कम होती. आज तर अजिबातच नाहीये. ओके, आता 10,000 रुपये म्हणजे खूप मोठी गोष्ट राहिलेली नाही. सो 10,000 रुपये गुंतवून 100 शेअर खरेदी केले त्यांनी. 100 शेअर. ह्या हे उदाहरण मी देतो, त्याच्यात बघा इन्फोसिसच्या मालकापासून शेवटच्या एम्प्लॉई पर्यंत प्रत्येक जण जीव तोडून काम करतो कंपनीत. कंपनीत प्रॉफिट आणतात. कंपनीत प्रॉफिट आला की तो प्रॉफिट दिला जातो शेअर होल्डर्सना, जे ऍक्च्युअल मालक असतात कंपनीचे. जर तुमच्याकडे कंपनीचे शेअर्स आहेत तर त्याचे काय काय फायदे होतात, त्याच्यातला पहिला फायदा तुम्हाला दाखवतो. पहिला आहे बोनस. ह्या कंपनीने बघा 93 साली हिने 100 शेअर घेतले होते, 94 मध्ये बोनस दिला. एकावर एक बोनस, एकावर एक म्हणजे तुमच्याकडे एक शेअर आहे एक फ्री, 100 शेअर आहेत 100 फ्री, 200 आहेत 200 फ्री, जेवढे आहेत तेवढे फ्री. बघा या माणसाला 100 वरती 100 मिळाले, 200 झाले. 97 मध्ये परत बोनस दिला, 200 400 झाले. 99 मध्ये परत बोनस दिला, 400 800 झाले. 2000 साली जे शेअर्स आहेत ते स्प्लिट झाले. स्प्लिट काय असतो मी तुम्हाला शिकवेन कोर्समध्ये, तुकडे होणे म्हणतात त्याला. 800 1600 झाले. 2004 मध्ये एक वरती 3 शेअर फ्री दिले. बघा 1600 6,400 झाले, काहीच न करता का शेअर्स वाढतात. 2006 14 15 16 18 मध्ये एक एक शेअर देत गेले. ज्या कंपनीमध्ये यांनी 10,000 रुपये गुंतवलेले होते त्याची आजची किंमत म्हणजे 2018 पर्यंत ती 15 करोड पर्यंत पोहोचली. काहीच न करता लोक काम करतायत, पैसे काम करतायत, एकदा 10,000 रुपये गुंतवून. आणि आजच्या तारखेला याची किंमत आहे 30 करोडपेक्षा जास्त. 30 करोड रुपयापेक्षा जास्त काहीच न करता. आता तुम्ही मला सांगा, मी अशा कंपन्या कशा निवडायच्या, कशा शोधायच्या आणि त्याच्यामध्ये किती इन्व्हेस्टमेंट करायचे हे सगळं मी तुम्हाला शिकवलं. सहज तुम्ही घरात बसल्या बसल्या हे सगळं करू शकलात. तर तुम्ही मला सांगू शकता की दर महिन्याला अशा स्टॉक्स मध्ये किती रुपये गुंतवाल? मग तुम्हाला मी सांगतो याचा ऍडव्हान्टेज कसा असेल. मला सांगू शकता किती रुपये गुंतवाल? मला चॅटबॉक्स मध्ये तो आकडा सांगू शकता प्लीज. ओके, रचित सर म्हणतायत 1,000 रुपये. ओके, प्रशांत सर म्हणतात 5,000. राजेश सर 1,000, अशोक सर 2,000, तेजस सर 10,000, प्रकाश सर 5,000, सचिन सर सॉरी प्रकाश सर 1,000, सचिन सर 5,000, वैशाली मॅडम 10 ते 20,000, सीताराम सर 2,000, किमान 10,000 शंकर सर म्हणतायत, रोहित सर 50,000 रुपये म्हणतायत, कमलेश सर 5,000, धनंजय सर 10,000. ओके 5,000, 2,000 तपस्वी मॅडम म्हणतायत, 5,000 सागर सर, संकेत सर 1,000 रुपये, 5,000 शुभांगी मॅडम, 5,000, 2,000, 10,000, 10,000, सुरेश सर 10,000, सागर सर 10,000, साहिल सर. ओके, सुप्रिया मॅडम 1,00,000 रुपये म्हणतायत, 50 सर, खुश सर. ओके 5 सर. तुम्ही जर ऍव्हरेज जरी बघितलं दर महिन्याला जर 5,000 रुपये जरी गुंतवू शकलात तुम्ही, तुमची अमाऊंट 1,000 2,000 असली तरी काय हरकत नाही. सपोज 5,000 जरी गुंतवले तुम्ही महिन्याचे, दर महिन्याचे, ह्या माणसांनी तर एकदाच गुंतवलेले आहेत. तुम्ही जर का तुमची इन्कम सोर्सेस, तुमची कमाई जर का पुढच्या 5 ते 10 वर्ष जर बाकी असेल आणि जर तुम्ही हे नीती नियमाने दर महिन्याला 2-5 हजार रुपये अशा स्टॉक्स मध्ये गुंतवले तर विचार करा तुमचे किती अमाऊंट असेल. आणि ही ऍव्हरेज रिटर्न देणारी कंपनी आहे. खूप जबरदस्त मोठे रिटर्न्स नाही, ह्याच्यापेक्षा काही जास्त रिटर्न्स देणाऱ्या पण कंपन्या आहेत. आता ह्या व्यक्तीचे 30 करोड रुपये होऊन सुद्धा तो त्याचे शेअर्स विकत नाहीये. शेअर्स विकले तर 30 करोड मिळतील ना, पण तो विकत नाही. का माहितीये? कारण की अजून एक इन्कम सोर्स आहे, तो म्हणजे डिव्हिडंड. मागच्या ह्या 23 वर्षांमध्ये या व्यक्तीला 4 करोड रुपयापेक्षा जास्त रुपये ह्या कंपनीने प्रॉफिट मधून जनरेट केलं, ह्याच्या डायरेक्ट अकाउंटमध्ये जमा केलेलं आहे, बँक अकाउंटमध्ये जमा केले 4 करोड रुपयापेक्षा जास्त. मागच्या एका वर्षातच मागच्या एका वर्षातच 72 लाख रुपयापेक्षा जास्त यांच्या अकाउंटमध्ये आलेले आहेत. 72 लाख रुपयापेक्षा जास्त यांच्या अकाउंटमध्ये. म्हणजे ही कंपनी दरवर्षी 2 वेळा डिव्हिडंड देते. डिव्हिडंड म्हणजे कंपनीत प्रॉफिट आला, तो प्रॉफिट तुमच्याकडे किती शेअर्स आहेत त्याच्या हिशोबाने तुमच्या अकाउंटमध्ये जमा केला. सो ह्या कंपनीने मागच्या वर्षी एका वर्षात 36 रुपये ऑलमोस्ट दिले होते. 35.5 रुपये म्हणायला हरकत नाही, एक्झॅक्टली सांगायचं असेल तर 35.5 रुपये एका शेअरच्या मागे फ्री फुकटचा फंड तुमच्या अकाउंटमध्ये जमा केला. एक स्टॉक असतील तर 35.5, 2 असतील तर तेवढे, 10 असतील तर 50 असतील, 100 असतील, 1,000 असतील. सो अशा कंपन्या प्रॉफिट देणार आहेत. हे वर्षातून 2 वेळा डिव्हिडंड देतात फिक्स. आपल्याकडे अशा कंपन्या आहेत जे वर्षाला 4-4 5-5 वेळा डिव्हिडंड देतात.
सो अशा स्टॉक्समध्ये कधी इन्व्हेस्टमेंट करावी, किती इन्व्हेस्टमेंट करावी, कसं शिकावं, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला आम्ही शिकू. आता तुम्ही मला सांगा, एक खूप महत्वाचा आणि मजेशीर प्रश्न आहे बघा का. जर तुम्ही हा कोर्स घेतला आणि तुमच्या घरातल्यांबरोबर तुम्ही हे बसून कोर्स केलात, मला सांगा तुमच्या घरातले जे न कमवणारे व्यक्ती आहेत, ज्यांची इन्कम सोर्सेस नाही आहेत, ओके, असे व्यक्ती अशा स्टॉक्स मध्ये तुमच्यावर शिकून त्यांच्या अकाउंटमध्ये 500,000 रुपयाचे स्टॉक घेऊ शकतात का दर महिन्याला? न कमवणारे व्यक्ती तुमच्या घरातले 500,000 रुपयाचे स्टॉक्स घेऊ शकतात? येस नो सांगू शकाल मला? येस, ऑब्विसली. ज्योती मॅडम येस म्हणतायत, प्रकाश सर, सोनम मॅडम, सँडी सर, वैशाली मॅडम, संदीप सर, कमलेश सर, अंकित सर, रचित सर, पंकज सर, श्रीराम सर, भरत सर, सगळेच, अमय सर, विश्राम सर, संदेश सर, रुपाली मॅडम, सागर सर, वैशाली मॅडम, स्मिता मॅडम, संतोष सर, माधुरी मॅडम, सूर्यकांत सर, शालिनी मॅडम, योगिता मॅडम, सगळेच यस म्हणतात. ओके, मी सगळ्यांची नावं वाचू शकत नाही कारण की वाचत बसलो त्याच्यात वेळ जाईल. सो सगळे यस म्हणतात. तुमच्या लक्षात येत आहे की सर्वसामान्य लोकांचा प्रॉब्लेम पैसा नसतो ऍक्च्युली, पण आपल्याला डोक्यात हेच टाकलेलं की पैशाचा प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम असतो नॉलेजचा, माहिती नसला ह्याचा प्रॉब्लेम असतो. कारण की माहित असेल तर तुम्ही 200-500 रुपये, 1000 रुपयांनी सुरुवात नक्कीच करू शकता. आणि तुमचे जर जॉबचे काही वर्ष बाकी असतील तर त्या तेवढ्या वर्षांमध्ये तुम्ही नक्कीच भरपूर पैसे कमवू शकाल. डेफिनेटली पॉसिबल आहे. ओके, सो हे ह्याच्यात काहीच दुमत नाहीये की जर तुमची इच्छा असेल तरी पॉसिबल आहे. मला बरेच लोक प्रश्न टाकतात इथं, थोडा वेळ थांबून घ्या, सगळ्या प्रश्नांची उत्तरं देतो. मला एकाने आता प्रश्न टाकलाय की 40 लाखाचा लॉस केलाय, रिकव्हर करता येईल का तुमच्या कोर्समधून? रिकव्हरीसाठी ट्रेड करणार असाल तर कुणाचीच रिकव्हरी कधी होऊ शकत नाही. ओके, तुमच्या प्रश्नाचं उत्तरसाठी मी आता दिलंय, पण ऍक्च्युली काय असतं काय नाही सगळं बोलू आपण. ठीक आहे, रिकव्हरीसाठी ट्रेड करू नका सर, आहेत ते पण घालून बसाल मग. येस, सो हे एक इन्कम सोर्स झालं. आता अजून एक इन्कम सोर्स तुम्हाला सांगतो. आयपीओ. आयपीओ काय असतो? इनिशियल पब्लिक ऑफर. म्हणजे काय नेमकं? सो सुरुवातीला लोकांना, पब्लिकला दिली गेलेली एक ऑफर एका कंपनीकडून. कोणती कंपनी? जी शेअर मार्केटमध्ये त्यांचे शेअर्स लिस्ट करण्यासाठी घेऊन येते. जसं बघा, आपण जे काही शेअर मार्केटमध्ये कंपनीची नावं ऐकतो, ते सगळ्या कंपन्यांचे शेअर्स इथं खरेदी विक्रीला अवेलेबल आहेत. पण त्या कंपन्या आधी लिस्ट व्हायच्या आधी जनरल पब्लिकला एक ऑफर देतात की तुम्ही हे ऑफर घ्या, कमी पैशामध्ये तुम्ही आयपीओ घेऊ शकता. नंतर म्हणजे आठवड्याभराच्या आतच ते शेअर मार्केटमध्ये लिस्ट होतात आणि त्याच्यातून प्रॉफिट चांगला होऊ शकतो. सो हे जनरल पब्लिकसाठी का बरं केलेलं आहे? ते सरकारने बनवलेली तरतूद आहे, सर्वसामान्य लोकांना भरपूर पैसे कमवता येतील म्हणून. कारण की सर्वसामान्य लोक जे इन्व्हेस्टमेंट करतात, ओके, तेव्हा ते काय रिटर्न्स कमवतात? 4%, 5%, 6%, 7%च्या वरती असे रिटर्न्स मिळत नाही जनरली. सो अशा लोकांना चांगले रिटर्न्स मिळायला पाहिजेत म्हणून आयपीओ आणला. पण जनरल पब्लिकला हे शिकवलंच गेलं नाही. सो आम्ही तुम्हाला शिकू हे काय. आता दाखवतो मी तुम्हाला की याच्यात कसे रिटर्न्स येतात, दाखवतो. मग किती पैसे आणि किती रिस्क असते ती पण सांगतो. सो आता हे बघा, मागच्या काही महिन्यांमधले हे रिटर्न्स आहेत बघा. आपण जे रेकमेंड करतो त्याच्यातल्या स्टॉक मधले काही हे रिटर्न्स आहेत, तुम्हाला मी दाखवतो. तुम्ही बघून आश्चर्य व्हाल की एवढे रिटर्न्स येतात का आणि किती दिवसात येतात ते बघितल्यानंतर तर तुम्ही अजून चकित होऊन जाल. हे बघा, 60%, 93, 100, 35%, 90, 80, 62, 76, 75, 32, 20, 65, 82, 87, 169%, 80%, 10%, 66, 42, -5%, 95%, 28%, 15%, 34%, 21%, हे रिटर्न्स आहेत एका दिवसाचे. एका दिवसात आलेले एवढे रिटर्न्स आयपीओ मधून. वर्षातून 50 ते 60 आयपीओ येतात भारतामध्ये. 50 ते 60 आयपीओ कंपनी येतात. त्याच्यातले आपल्याला 4 जरी मिळाले वर्षभरात तरी खूप चांगला प्रॉफिट होऊ शकतो. सो हे एका दिवसात एवढे रिटर्न्स येतात का? येस, येतात. ह्याच्यामध्ये रिस्क किती आहे? आता तुम्ही बघा, एवढ्या ह्याच्यात मी जे सगळे मी टक्के मोजले त्याच्यात एकच होतं 5% मायनस. ह्याच्यामध्ये मॅक्सिमम रिस्क आमच्या एक्सपिरियन्स प्रमाणे, आता हे मागच्या 6 महिन्यात एक मायनस मध्ये गेलेलं आहे. मागच्या 6 वर्षात मी 4 पेक्षा जास्त मायनस मध्ये गेलेलं बघितलेलं नाही आपल्या स्टडी प्रमाणे. सो असं कधीतरी होतं की एखादा मायनस मध्ये जातो. तर 15,000 रुपये तुम्ही गुंतवायचं ठरवलं तर त्याच्यावरती रिस्क किती असणार आहे? जवळजवळ 500 ते 700 रुपयाची रिस्क असणार आहे. तर तुम्ही असं करू शकता का की 15,000 वरती 500 ते 700 ची रिस्क घेऊ शकता? येस नो सांगाल मला? येस, डेफिनेटली येस, बरोबर. म्हणजे लक्षात येतं, परत एकदा मी तुम्हाला दाखवून दिलं
की पैसा हा प्रॉब्लेम नसतो, एज्युकेशन नॉलेज हे नाहीये हा प्रॉब्लेम आहे. माहितीच नाही की 15,000वरती एवढ्या कमी रिस्क मध्ये एवढे चांगले रिटर्न्स मिळतात. तुम्हाला मागच्या 2 महिन्याचे मी दाखवतोय बघा, जानेवारी पासूनचे. जानेवारी तर नावापुरतच होतं, फेब्रुवारी आणि मार्च मधले बघा रिटर्न्स. रिटर्न्स बघा कसे आहेत तुम्हाला. आणि मी हे पण दाखवतो की आपले पार्टिसिपंट कसे कमवतात पैसे. हे बघा, 12%, 36%, 129%, 31%, 192%, 59%, 29%, 51% असे रिटर्न्स एका दिवसाचे अंक. आणि तुम्हाला दाखवतो की कसे लोक ह्याच्यावरती पैसे कमवतात बघा. त्यांचे स्क्रीनशॉट दाखवतो तुम्हाला. हे बघा, व्हॉट अ सुपर डुपर लिस्टिंग ऑफ विबोर स्टील. बघा इथं विबोर स्टील तुम्हाला दिसतंय. विबोर स्टील 192%. बघा, 15,000 चे 42,000. एकाच लॉटवर 27,000चा प्रॉफिट एका दिवसात. हे कोणीही करू शकतो घरातला, कोणीही. त्याला काहीच नॉलेज लागत नाही. तुम्हाला सांगतो, एखाद्या IPOच जर का आपल्याला हे बघायचं असेल, कंपनी निवडायची असेल, तर तुम्हाला मॅक्सिमम 10 ते 15 मिनिटं लागतील. मॅक्सिमम 10 ते 15 मिनिटं. जर तुम्ही नवीन असाल तर. तुम्ही जर का हे सगळं शिकलात आणि तुम्हाला सवय लागली याची, तर महिन्याभरात तुम्ही 5 मिनिटाच्या आत पण तुम्ही हे सगळं शिकू शकता. ओके. हा, झूम करून दाखवतो. हे बघा, तिथे दिसते 181%चे प्रॉफिट दिसतंय तिथं. 15,000वरती 42,000 रुपये झाले त्यांचे. स्वतः 27,000चं प्रॉफिट. ह्याच्यात लॉस झाला तर, पूनम मॅडम आता 2 मिनिटं आधी मी सांगितलं की लॉस किती आहे. 500 ते 700 रुपयाची रिस्क आहे. आत्ताच तर बोललो मी. तर तेवढ्या रिस्कवरती एवढे रिटर्न्स मिळू शकतात. ह्याच्यात मोठे लॉस होण्याची शक्यता नसते जर रूल फॉलो केले तर. आता बघा दुसरं. हे बघा, मका नावाचं एक, हे बघा इथं दिसेल तुम्हाला मका. काय रिटर्न्स त्याच्यावरती तुम्हाला दिसतील इथं. 50% बघा. हा, थँक्स. थँक्स अ लॉट फिनॉन्थ्रोपिस्ट समीर सर. हा, एक जण त्यांना विचारतायत कितवा IPO लागला. हे म्हणतात आय थिंक हा 6वा IPO असेल. मी तर 3 ते 4च म्हणतोय. वर्षाला 3 ते 4 IPO मिळाले तरी खूप पैसे होऊन जातील. ठीक आहे. सो हे एक इन्कम सोर्स झालं. आता टेक्निकल अनालिसिस तुम्हाला शिकवतो. काहीच बॅकग्राऊंड नसताना सुद्धा तुम्हाला टेक्निकल अनालिसिस सहज करता येतील. ओके. येस. तर हे बघा, टेक्निकल चार्ट मधला मी तुम्हाला एक प्रकार शिकवतोय. बाईंग सेलिंग साठी कसं टेक्निकल अनालिसिस केलं जातं. काहीच नॉलेज नसताना सुद्धा तुम्हाला 1 मिनिटाच्या आत हा आता जो मी अनालिसिस शिकवतोय तो कळेल. आणि मग तुम्हाला मी चार्ट वरती घेऊन जाईन. लाईव्ह आता जो चार्ट असेल त्या लाईव्ह चार्ट वरती सुद्धा मी तुम्हाला दाखवतो की हे कसं घडतं, हे कसं काय होतं असं. हे का बरं अशा गोष्टी घडतात आणि आपल्याला आधीच कशा कळतील ह्या सगळ्या गोष्टी, ती तुम्हाला मी दाखवतो. सो टेक्निकल अनालिसिसचा भाग बघा. तुम्हाला एखादा स्टॉक खरेदी करायचा आहे. लेट्स कन्सिडर तुम्हाला एखादा स्टॉक बाय करण्यासारखा वाटतो, खरेदी करण्यासारखा वाटतो, पैसे गुंतवण्यासारखा वाटतो. तर त्याच्यात काय टेक्निकल अनालिसिस प्रमाणे झालेला असायला पाहिजे. सगळ्यात पहिले त्याचे स्टॉकचे शेअर्स, सॉरी, स्टॉकचे प्राइस जी असते ती मागच्या काही दिवसांमध्ये खाली पडलेली पाहिजे. मागच्या काही दिवसांमध्ये खाली पडते. ओके. प्राइसेस त्याचे खाली पडतात आणि तिथं खाली आल्यानंतर एकदम एंडला एक लाल आणि हिरवी कॅन्डल पाहिजे. आता हे तुम्हाला कॅन्डल कळत नसतील तर ठोकळे म्हणा, काहीच प्रॉब्लेम नाही. प्राइसेस खाली आले मागच्या काही दिवसांमध्ये आणि शेवटी लाल आणि हिरवी कॅन्डल आली, असं झालं की आपण बाय करू शकतो. आणि सेल कधी करायचं, जेव्हा प्राइसेस वरती गेले, वरती गेल्यानंतर टॉपला तिथं हिरवी आणि लाल कॅन्डल आली की विकायचं. एवढंच लक्षात ठेवा. बघा, 30 सेकंडच्या आतच मी तुम्हाला सांगितलं. आपण चार्ट वरती जाऊन बघू ह्याच गोष्टी. बाय करायचं असेल तर प्राइसेस खाली, लाल आणि हिरवी कॅन्डल. मग प्राइसेस वरती गेले, हिरवी आणि लाल कॅन्डल, सेल. एवढंच लक्षात ठेवा. ओके. मग आपण आता करंट चार्ट वरती जाऊ. चार्ट आता मी तुम्हाला ती वेबसाईटचं नाव पण सांगतो. ट्रेडिंग व्ह्यू नावाची एक वेबसाईट आहे. ओके. त्या वेबसाईट वरती जाऊन आपण बघणार आहोत की सध्याचा चार्ट मी तुम्हाला आत्ता सध्या निफ्टी 50चा चार्ट दाखवतो. ओके. निफ्टी 50 म्हणजे शेअर मार्केट आत्ता, इंडियन शेअर मार्केट कोणत्या परिस्थितीत आहे, कसं आहे आणि तिथून आत्ता काय होऊ शकतं, तुम्ही सहज आत्ताच्या आत्ता तुम्ही अनालिसिस करून सांगू शकाल. ओके. मी तुम्हाला ते चार्ट दाखवतो. हा बघा, हा आहे निफ्टी 50चा चार्ट. हा मागच्या काही 3 एक वर्षांचा आहे. तुम्ही कितीही मागे गेलात आणि बघितलं तरी तुम्हाला सेम अनालिसिस दिसतील जे मी तुम्हाला आता शिकवणार आहे. सेम तसेच आहेत. तसंच घडतं. कसं काय घडतं असं तुम्हाला ते पण सांगून येतो. बघा, आता याच्यात प्राइसेस वर खाली गेलेले आहेत. बघ, हे वर खाली गेलेले आहेत. आता जे आपण शिकलो ते वापरायचं असेल तर लेट्स कन्सिडर, मी इथे एक लाईन टाकली. ओके. ही लाईन टाकली आणि याच्यामध्ये
मी तुम्हाला एकच मिनिट, मी तुम्हाला इथं दाखवून देतो की हे वर खाली गेल्यानंतर काय झालेलं आहे. बघा इथं प्राइसेस वर गेले, इथं वर गेल्यानंतर तिथं वरती तुम्हाला दिसेल की हिरवी आणि लाल कॅन्डल झालेली. ओके, इथं हिरवी आणि लाल कॅन्डल, प्राइसेस वर गेले, हिरवी आणि लाल कॅन्डल झाली की सेल. प्राइसेस खाली आले, लाल आणि हिरवी कॅन्डल बाय. परत वरती गेले हिरवी आणि लाल सेल, परत खाली लाल आणि हिरवी बाय, परत वरती हिरवी आणि लाल सेल, परत खाली लाल आणि हिरवी बाय. हे असं कसं काय, परत वरती आणि हिरवी आणि लाल सेल, परत खाली लाल हिरवी बाय, परत वरती गेली हिरवी आणि लाल सेल, परत खाली लाल आणि हिरवी बाय. हे असं प्रत्येक वेळेला कसं काय घडतंय बघा इथं, परत वरती हिरवी आणि लाल सेल, परत खाली लाल आणि हिरवी बाय, परत वरती गेली हिरवी आणि लाल सेल, परत खाली हिरवी आणि लाल बाय, लाल आणि हिरवी बाय, परत वरती गेला. आता इथं या पोझिशनला तुम्हाला हिरवी आणि लाल दिसेल, जी की तुम्हाला क्लिअर कट सेलिंगचा एक सिग्नल आहे. सो हे प्रत्येक वेळेला असं कसं काय घडतं की वरती गेली आणि हे असं सिग्नल आला, खाली पडला, वरती गेला, खाली आला, खाली आल्यानंतर सेम सिग्नल, वरती गेला सेम सिग्नल. हे प्रत्येक वेळेला कसं काय होतं, कसं काय ह्या सगळ्या गोष्टी घडतात. तर ह्या गोष्टी बेसिकली न्यूज वरती चालतात. ओके, म्हणजे सर्वसामान्य व्यक्ती काय करतो, न्यूज बघून ट्रेड करायचा प्रयत्न करतो किंवा कुणाच तरी ऐकून ट्रेड करतो. आता तुम्ही जर गुगलवरती जाऊन चेक केलं तर तुम्हाला दिसेल की बरेच न्यूज चॅनलच्या अँकर्स वरती केसेस चालू आहेत. काही लोक तर जेलमध्ये बसलेले आहेत, कारण की ते न्यूज अँकर काय करतात, ते स्वतः आधी शेअर्स घेऊन ठेवलेले असतात आणि न्यूज मध्ये सांगतात की हा स्टॉक घ्या, खूप भारी आहे. मग जनरल पब्लिक ते ऐकून सगळं घेते आणि ह्यांचा फायदा करून देते. एक असं घडतं. दुसरं, न्यूज मध्ये अजून कोणत्या गोष्टी येतात, झालेल्या गोष्टी येतात. तुम्ही बघा न्यूज मध्ये कधीच फ्युचरच्या गोष्टी सांगत नाहीत, अशा झालेल्या गोष्टी की बाबा ह्या कंपनीला लॉस झाला, त्या कंपनीचा मालकाचा प्रॉब्लेम झाला, किंवा त्यांचे शेअरचा हा प्रॉब्लेम झाला, किंवा ह्या कंट्रीने त्या कंट्रीवरती बॉम्ब टाकला, किंवा ह्यांचा प्रॉफिट झाला, ह्यांचा लॉस झाला. हे सगळे झालेल्या गोष्टींचे न्यूज येते. सो ह्या गोष्टींची, झालेल्या गोष्टींच्या बघून लोक ट्रेड करायला जातात आणि लॉसेस करून बसतात. आता हे प्रत्येक वेळेला असं कसं काय घडतं, मी तुम्हाला एक सिंपल, एक इंटरनॅशनल आणि एक देसी, दोन्ही उदाहरणं देतो. ओके, आता ह्याच्यात तुम्हाला दाखवतो, ही मी लाईन्स काढून देतो आणि तुम्हाला इथं तारखेसहित तुम्हाला एक उदाहरण देतो, इंटरनॅशनल आणि एक देसी. आता इथं तुम्हाला दाखवतो, हे बघा, ही जी कॅन्डल आहे, एकच मिनिट, ही जी कॅन्डल आहे फेब्रुवारी 21, एक मिनिट, एक, ही कॅन्डल, ही लाल कलरची, ही एवढी मोठी जी कॅन्डल आहे, ही फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यात तयार झालेली आहे. ही का बरं फेब्रुवारीच्या एवढ्या तिसऱ्या आठवड्यात एवढी मोठी कॅन्डल लालची झाली तयार, कारण की युक्रेनवरती रशियाने बॉम्ब टाकला होता. युक्रेनवरती रशियाने बॉम्ब टाकला, म्हणून मार्केट पडलं. त्या दिवशी बरेच लोकांचे एवढे लॉसेस झालेले आहेत इंटरनॅशनल लेवलवरती, की कायमस्वरूपीचे बाहेर पडून गेले, ते एवढे लॉसेस झाले. सो हे मला सांगा की ही न्यूज तिसऱ्या आठवड्याच्या फेब्रुवारीला आली. ही न्यूज यायच्या आधी ज्या लोकांनी बॉम्ब टाकायचं ठरवलं होतं, हे आतले लोक, ज्यांनी, रशियाचे प्रेसिडेंट असेल किंवा त्यांच्या बरोबरची टीम असेल, हे आतल्या लोकांना माहित असेल की हे फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यात बॉम्ब टाकणार आहेत. जर का सिच्युएशन, जर का त्यांच्या हातात राहिली तर ठीक, नाही तर ते बॉम्ब टाकतील, हे आतल्या लोकांना माहित असेल. येस नो मला सांगू शकता, माहित असेल? येस, माहित असेल, अग्री. मग ते मला सांगा, त्यांना जर माहित असेल तर ते त्याच्या हिशोबाने, ही न्यूज इंटरनॅशनल न्यूज, कारण की मार्केट ह्याच्यात ते हलू शकतं, तर हे आतल्या लोकांना माहित असेल तर ते त्यांचे स्टॉक्स त्याच्याप्रमाणे विकतील, खरेदी करतील. बरोबर, त्यांचे स्टॉक्स ते खरेदी विक्री करतील, आतली त्यांची बातमी माहित असेल तर त्यांना. ऑब्व्हियसली येस. चॅट बॉक्स मध्ये तुम्ही सांगू शकता मला येस. तर जेव्हा हे खरेदी किंवा विक्री करतात तेव्हा कॅन्डल्स तयार होतात. कोणी खरेदी केली तर वरती येतं, कोणी सेल केलं तर खाली येतं. तर आता ह्याच्या आपल्या स्टडी प्रमाणे बघा का, हे आता प्राइसेस इथून वरती गेले. ओके, इथून प्राइसेस वरती गेले. इथं हिरवी आणि लाल कॅन्डल, हा कोणता सिग्नल आहे मला सांगू शकता? इथं सेल का बायचा, बाईंगचा की सेलिंगचा हा सिग्नल सांगू शकता मला? मग तुम्हाला मी सांगतो याचं कसं काय अनालिसिस केलं. इथं सेल करायला पाहिजे. प्राइसेस वर गेले, हिरवी आणि लाल कॅन्डल सेल. बरोबर. आता तिची तारीख दाखवतो मी तुम्हाला. तारीख बघा त्याची, 17 जानेवारी 2022, म्हणजे बॉम्ब पडायच्या कमीत कमी 3 ते 4 आठवडे आधी.
मग हे आतल्या लोकांना माहीत असतं. न्यूजमध्ये येणारे प्रत्येक गोष्टी ह्या न्यूजमध्ये यायच्या आधी ज्या लोकांमुळे ती न्यूजमध्ये ती बातमी येते त्यांना आतल्यांना माहीत असताना ते त्यांचे प्रॉफिट लॉस त्याच्या हिशोबाने करून बसलेले असतात आणि जनरल पब्लिकला हे कधीच कळत नाही. हे जर का चार्ट तुम्हाला वाचता आलं तर तुम्ही 17 जानेवारीला इथून सेल आहे तर तुम्ही ह्याच्यातून बाहेर पडाल ना ऑटोमॅटिकली. तुम्ही रिस्क घेणार नाही. तुम्ही थांबणार नाही ना की बाबा जेव्हा बॉम्ब पडेल तेव्हा लॉस होईल तेव्हा बघू. महिनाभर आधी सिग्नल मिळालेला आहे. आता मी तुम्हाला एक देशी उदाहरण दाखवतो. देशी म्हणजे हा पण देशीच होता, निफ्टी फिफ्टीच तुम्हाला मी दाखवलं. आता एचडीएफसी बँकचं तुम्हाला न्यूज आणि अनालिसिस दाखवतो. आता याच्यात एक अनालिसिस आहे बघा. इथं तुम्हाला हे दिसतंय इथं क्लिअर कट की प्राइसेस वरती गेले. इथं हिरवी आणि लाल कॅन्डल तयार झालेली आहे 1 जानेवारीला. हा सिग्नल कोणता आहे? परत यस, परत सेलिंगच आहे बरोबर. इथं सेल करायला पाहिजे. प्राइसेस वर गेले, हिरवी लाल कॅन्डल सेल. आता आपण जे शिकलो त्याच्या हिशोबाने 1 जानेवारीला हे क्लिअर कट सिग्नल आलेलं आहे. त्याच्यानंतर पुढच्या 2 आठवड्यांमध्ये मार्केट बघा किती पडल्या. 1700 रुपयाचा स्टॉक 1400 रुपयेपर्यंत गेला. का बरं एवढा पडला माहिती आहे? कारण की न्यूजमध्ये इथं न्यूजमध्ये आलं की एचडीएफसी बँकला ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर मध्ये त्यांचे परफॉर्मन्स चांगले नाही आहेत त्या 3 महिन्याचे. त्या 3 महिने त्याचे परफॉर्मन्स चांगले नसल्यामुळे त्यांचे लॉसेस झालेले आहेत असं दिसलं. तर ते बघून लोकांनी त्यांचे स्टॉक्स विकायला सुरुवात केली. तोपर्यंत आतल्या लोकांना, आता एचडीएफसीच्या मॅनेजमेंटला आतल्या लोकांना हे 1 जानेवारीच्या आधी माहित असेल की त्यांना ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर मध्ये चांगला बिझनेस त्यांनी केलेला नाही असेल. आतल्या लोकांना माहिती, येस नो सांगू शकता? असेल ना? ऑब्विसली असेल. मग त्यांनी स्टॉक विकले की इथं ही अशी पॅटर्न तयार झाले. आणि ते पॅटर्न आपल्याला जर वाचता आले तर आपण 1 जानेवारीला शेतातून बाहेर पडलो असतो प्रॉफिट घेऊन. नाहीतर ज्यांना शॉर्ट सेल कळतं ते शॉर्ट सेल करून बसले असते. आता ज्यांना शॉर्ट सेल कळत नाही त्यांच्यासाठी नाही, फक्त आता एवढं अनालिसिस जरी कळालं तुम्हाला की इथं क्लिअर कट प्राइसेस वरती गेले, हिरवे लाल कॅन्डल सेलिंगचा सिग्नल आलेला आहे, त्याच्यानंतर मार्केट धबाधब पडलेलं आहे. कारण की आतल्या लोकांना माहित असतं ते त्याचे फायदे घेतात आणि जनरल पब्लिकचे असेच लॉसेस होतात. आता याच्यामध्ये तुम्ही मला सांगा, प्राइसेस खाली आले, इथं लाल आणि हिरवी कॅन्डल, हा मला सांगा कोणता सिग्नल आहे? काय करायला पाहिजे इकडं? प्राइसेस खाली आले 1400 रुपयाच्या रेंजला, इथं काय करायला पाहिजे? 1422ला इथं बाय बाय करायला पाहिजे. बघा, पांडुरंग सर, प्रसाद सर, विक्रम सर, योगिता मॅडम, संदीप सर, रशीद सर, मल्हारी मॅम किंवा सर, सोहेल सर, प्रशांत सर, सगळ्यांना कळतंय रुपाली मॅडम बाय करायला पाहिजे. बघा तिथून प्राइस वाढली का नाही. मी माझ्या मनाचं काहीच सांगत नाहीये. जे अनालिसिस तुम्हाला मी आता 1 मिनिटाच्या आत शिकवलं तशाच गोष्टी घडतात. बघा तुम्ही इथं, तुम्हाला हे इथं बघायचं असेल तर इथं क्लिअर दिसेल तुम्हाला. बघा प्राइसेस इथं वरती गेले, हिरवे लाल कॅन्डल सेल, खाली पडला लाल आणि हिरवी कॅन्डल बाय, परत सेम तेच हिरवी लाल कॅन्डल सेम, सगळं सगळीकडे सेमच तसं घडतंय. राईट, कळतंय? तर हे सहज कळेल केव्हा, जेव्हा तुम्हाला हे चार्ट अनालिसिस येईल. चार्ट अनालिसिस म्हणजे एक भाषा आहे शेअर मार्केटची. भाषा कळाली की मोठे लोक, मोठ्या कंपन्या जेव्हा त्यांचे फायदे करतात तेव्हाच आपल्याला आपले फायदे करून घेता येतात. आपल्याला टेन्शन घेण्याची गरज नाही, घाबरण्याची गरज नाही की माझे पैसे आता काय होतील, कसे होतील. झिरो नॉलेज असलेल्या लोकांना सुद्धा या गोष्टी आत्ताच्या आता कळाल्या असतील. आणि तुम्हाला जर सेमिनारमध्ये एवढ्या गोष्टी कळत असतील तर कोर्समध्ये काय काय कळू शकतात. आम्ही काय केलं की हे ओव्हरऑल शेअर मार्केट इझी करून देण्यासाठी एक मोबाईल ऍप तयार केला. फिनांथ्रोपिस्ट ऍप नाव आहे त्याचं, फिनांथ्रोपिस्ट. तुम्ही सर्च करून डाउनलोड करू शकता, फ्री ऑफ कॉस्ट, सगळ्यांसाठी अवेलेबल आहे, लाईफ टाईम. आता ह्याच्यात आम्ही काही कॅल्क्युलेटर बनवलेले आहेत. आता हे कॅल्क्युलेटर कसे वापरायचे कोर्समध्ये तुम्हाला जास्तच इझिली कळेल. आता हे कॅल्क्युलेटर कसे आहेत तुम्हाला मी दाखवतो, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की तुम्हाला काहीच बॅकग्राऊंड नसताना तुम्ही शिकून कशी कमीत कमी रिस्क मध्ये हे कसं करू शकता. बघा, पहिलं कॅल्क्युलेटर आहे पिओट. पिओट कॅल्क्युलेटर काय सांगतो माहिती आहे? आजच्या दिवशी उद्याची प्रिडिक्शन सांगून देतो. भविष्यवाणी सांगणारा कॅल्क्युलेटर. उद्या एखाद्या स्टॉक मध्ये काय होणार आहे, किती प्राइस खाली पडू शकते, किती प्राइस वरती जाऊ शकते, याची भविष्यवाणी सांगणारा हा कॅल्क्युलेटर. म्हणजे बघा, आता हा सपोज एक चार्ट आहे. प्राइसेस वर गेले, हिरवे लाल कॅन्डल, इथं सेलिंगचं सिग्नल आलेलं आहे. पण मी एवढ्या एकाच ह्याच्यावरती सेलिंग करायला गेलो तर बाबा किती खाली पडू शकतो याच्यानंतर, किंवा नाही पडला आणि वरती गेला तर किती पॉईंट वरती जाईल, किंवा खाली पडला किती पॉईंट खाली पडेल, हा आदल्या दिवशीच आपण ह्याचं कॅल्क्युलेशन करून काढू शकतो.
म्हणजे मला कळेल जर मी ट्रेड करत असेल तर मला त्याच्यातून किती फायदा किती लॉस होण्याची शक्यता आहे. हा अजून एक कॅल्क्युलेटर तुम्हाला फ्रीमध्ये मिळून जातो की ह्याच्यात कळेल तुम्हाला. ह्याच्याबरोबर अजून एक गोष्ट काढली आम्ही फिबोनाची. आता बाबा कॅन्डलस्टिक चार्ट सांगतात की इथून असं होऊ शकतं, मग पिवोट सांगतो की ह्याच्यानंतर एवढे पॉईंट्स मिळण्याची शक्यता आहे. मग अजून एक गोष्ट फिबोनाची त्याच्यात कळतं की एखादा स्टॉक खाली पडलाय तर तिथं बाबा हा लाल आणि हिरवी कॅन्डल आहे ते वरती येईलच का, किती गॅरंटी आहे बघू. मग मग अजून एक गोष्ट ही फिबोनाची सांगते, इथं कन्फर्म हा अजून वरती जाऊ शकतो किंवा इथून कन्फर्म हा इथून खाली पडू शकतो. म्हणजे अजून एक सिग्नल अजून सोपं करून दिलं. त्याच्याबरोबर इन्फ्लेशनचं कॅल्क्युलेटर दिलंय. इन्फ्लेशन काय आहे नेमकं, सपोज तुम्ही 1,00,000 रुपये कुठेतरी गुंतवायचं आज ठरवलं, सपोज एफडी करायची ठरवली, फिक्स डिपॉझिट. तुम्ही 1,00,000 रुपये गुंतवले एफडी मध्ये आणि ते 10 वर्षासाठी तुम्ही गुंतवले. 10 वर्षानंतर आकडे वाढतील, 1,00,000चे 3-4 लाख रुपये झालेले असतील कदाचित, पण 10 वर्षानंतर त्याची व्हॅल्यू काय असेल, किती किंमत असेल त्याच्या 3-4 लाख रुपयाची. सो ते कॅल्क्युलेशन आजच तुम्हाला करता येईल की मी 1,00,000 रुपये आज गुंतवले तर 10 वर्षांनी 5 वर्षांनी 20 वर्षांनी तिची व्हॅल्यू काय असेल त्या काळात. त्याच्यानंतर एक खूप महत्वाचं कॅल्क्युलेटर बनवलंय, रिस्क मॅनेजमेंट. तुम्ही ऐकलंच असेल शेअर मार्केटमध्ये खूप रिस्क असते, इथं पैसे घालवण्याचा बेस्ट आहे, लॉसेस होतात असं तसं लोकांनी सांगितलेलंच आहे. जे लोक लॉसेस करतात ते लोक अभ्यास केलेले नसतात आणि मग ते लॉसेस करतात, म्हणतात शेअर मार्केट जुगार आहे, शेअर मार्केट भंगार आहे, असे सांगणारे आहेत. जे न अभ्यास करता मेहनतीचा पैसा घालवतात आणि अपेक्षा करतात की बाबा मला कुठेतरी प्रॉफिट व्हायला पाहिजे. तर रिस्क मॅनेजमेंट कॅल्क्युलेटर कसं तुम्हाला हेल्प करेल बघा. सपोज एक स्टॉक आहे आता 100 रुपयाच्या रेंजला, इथं तो बाय करण्याच्या लेवलचा दिसतोय, तुम्ही जे काही स्टडी केलं त्याच्या हिशोबाने दिसतंय बाबा इथं मी 100 रुपयाला बाय करू शकतो, अजून करायचं नाहीये, बाय करू शकतो असं दिसतं. तुम्ही हे सगळं अनालिसिस केलं त्या रिस्क कॅल्क्युलेटर मध्ये दिसतंय की जर मी आता बाय केलं तर मला 110 रुपये म्हणजे 10 रुपयाचा प्रॉफिट होण्याची शक्यता दिसते. 10 रुपये प्रॉफिट होण्याची शक्यता दिसते मला. 100ला बाय केलं तर 110 पर्यंत जाऊ शकतो असा अंदाज दिसतो. आणि ह्याच्यावरती रिस्क किती आहे जर बघितली तर तो दाखवतोय 5 रुपयाची रिस्क आहे. म्हणजे तुम्ही 100 रुपये गुंतवून हा स्टॉक बाय केला तर तुम्हाला चान्स आहे 10 रुपयाचा प्रॉफिट आणि चान्स आहे 5 रुपयाचा लॉस होण्याचा. तर तुम्ही डिसिजन घेऊ शकता का, असं काही समोर तुम्हाला एंट्री करायच्या आधी पैसे गुंतवायच्या आधी असे अनालिसिस दिसले तर तुम्ही 5 रुपयाची रिस्क घेऊ शकता. येस मल्हार सर येस म्हणतात, रचित सर, विश्राम सर, शिवाजी सर, सोहेल सर, प्रकाश सर, रोहित सर, संकेत सर, प्रसाद सर, रुपाली मॅडम सगळेच येस म्हणतात. किती सोपं आहे कळते तुम्हाला. म्हणजे तुम्ही एंट्री करायच्या आधी तुम्ही रिस्क अनालिसिस करू शकता. म्हणजे तुम्हाला माहित असेल की माझी रिस्क किती आहे. सपोज तुम्ही अनालिसिस केलं आणि तुम्हाला दिसलं की 20 रुपयाची रिस्क आहे, 20 रुपयाच्या लॉस होण्याची शक्यता आहे आणि शक्यता अशी पण दिसते की 10 रुपयाचा प्रॉफिट आहे. तर 20 रुपयाची रिस्क घेऊन मी 10 रुपयाचा प्रॉफिट करायचा प्रयत्न करणार आहे का, मला आधीच दिसेल. मग मी डिसिजन घेऊ शकतो. तुम्हाला परवडत असेल 20 रुपये तर करा, नाही तर करू नका. हे एंट्री करायच्या आधी कळतं, असं कोणत्याच बिझनेसमध्ये करता येत नाही. सपोज तुम्ही एक भाजीपाल्याचं दुकान टाकलं किंवा तुम्ही किराण्याचं दुकान टाकलं किंवा मोबाईलचं दुकान टाकलं तर ते बिझनेस स्टार्ट करायच्या आधी तुम्ही ठरवू नाही शकत किती प्रॉफिट होऊ शकतो किती लॉस होऊ शकतो. लॉस सगळ्याच होऊ शकतो. ह्याच्यामध्ये तुम्ही ठरवू शकता एंट्री करायच्या आधी, कारण की रिस्क कॅल्क्युलेटर आहे. हा सगळ्यात मोठा ऍडव्हान्टेज आहे शेअर मार्केटचा, की ज्याच्यामध्ये तुम्ही हे ठरवून डिसिजन घेऊन करू शकता किंवा मी हे पैसे इन्व्हेस्ट करायचे की नाही करायचे, एवढी रिस्क मी घ्यायची का नाही घ्यायची. जर तुम्हाला ते परवडत असेल 5 किंवा 20 रुपयाची रिस्क तर तुम्ही एंट्री करू शकता, नाही तर नाही करायची. हा सगळ्यात महत्वाचा अभ्यास आहे आपल्या शेअर मार्केट मधला, सगळ्यात महत्वाचा हत्यार आहे म्हणायला हरकत नाही आपल्याला याच्यातून कमीत कमी रिस्क मध्ये जास्तीत प्रॉफिट मिळवण्याचा. आता शेवटचं अजून कॅल्क्युलेटर आहे गॅन 9. गॅन 9 काय आहे, तुम्ही जर गुगलवरती जाऊन सर्च केलं की जगातले टॉप 10 लोक असे मला सांगा जे सगळ्यात जास्त पैसे कमवणारे ट्रेडर आहेत आतापर्यंत ह्युमन हिस्ट्रीमध्ये, तरी 10 नावं येतील. या 10 नावांमध्ये 2 नंबरचं नाव आहे विल्यम डेल्बर्ट गान. ह्या व्यक्तीने एक स्ट्रॅटेजी डेव्हलप केली गान थ्री नावाची. ही ही स्ट्रॅटेजी तुम्हाला जर का शिकायची असेल कुठेही मार्केटमध्ये कुठेही शिकायची असेल, डब्ल्यू डी गान थेरी, तर 2-2 लाख रुपयाची फीज घेतात. कमीत कमी आहे का 2 लाख रुपये, 4 लाख रुपयाची फीज आहे. आम्ही तेवढी मोठी फीज न घेता तुम्हाला आम्ही या सगळ्या गोष्टी 8,000 मध्ये शिकवतोय. महाराष्ट्रामध्ये काही इंडियामध्ये कोणी शिकवणार नाही तुम्हाला अशा गोष्टी 8,000 मध्ये शिकून लाईफ टाईम सपोर्ट. विचार करा, 2
2-2, 4-4 लाख रुपयाची स्ट्रॅटेजी तुम्हाला आम्ही 8,000 मध्ये शिकवतोय. का? कारण की आम्हाला याच्यातून पैसे कमवायचे नाही, तर तुम्हाला आम्हाला हे द्यायचंय, जेणेकरून हे शिक्षण घेऊन तुमच्या आयुष्यात बदल घडेल. मग काही लोक विचारतील की का बरं, मग 8,000 तरी कशाला घेताय, फ्री शिकवा. फ्री देऊन बघितलं आम्ही. फ्री दिल्यानंतर लोक काहीच करत नाहीत, कारण की सिरियसनेसच नसतो. ज्या गोष्टी फ्री मिळतात त्याला सिरियस घेतलं जात नाही. खरंच सांगतो मी तुम्हाला, आपले घरातले नाते जे फ्री मिळतात त्यांना सुद्धा सिरियसली घेतलं जात नाही. तर हे मला तर कसं काय सिरियसली घ्याल तुम्ही? शक्यच नाही ना. म्हणून आम्ही हे पैसे घेतो 8,000 रुपये. का? कारण की ओव्हरऑल खर्च जो आहे, हा झूमचा, फेसबुकच्या ऍडचा किंवा ऑफिस चालवण्याचा पगार, इन्सेंटिव्ह, या सगळ्या गोष्टी ह्याच्यासाठी तेवढं खर्च लागतो, म्हणून आम्ही हे घेतो. तुम्हाला सांगतो, आम्ही जे हे सेमिनार मधून ऑफर देतो ना 8,000 रुपयाची, 6 वर्षात आम्ही 1 रुपया सुद्धा फीज वाढवलेली नाही. मला तुम्ही एक कंपनी दाखवा, कुठलीही कंपनी, कुठल्याही क्षेत्रातली, ज्यांनी मागच्या 6 वर्षात त्यांच्या प्रोडक्टची त्यांची प्राइस वाढवलेली नाही. का करत नाही आम्ही वाढवत नाही? कारण की आम्हाला याच्यातून पैसे नाही, याच्यातून आम्हाला बदल घडवायचा आहे, हे द्यायचंय म्हणून. ओके. सो हे हे ऍप तुम्हाला असं कामात येईल की हे सगळ्या गोष्टी वापरून तुम्ही तुमचे छोटे प्रॉफिट करू शकता, मोठे प्रॉफिट करू शकता. छोटे लॉसेस होऊ शकतात, चान्सेस आहेत होण्याचे, पण होण्याच्या आधी आपल्याला माहित असतील. पण मोठे लॉसेस होऊ शकत नाही जर तुम्ही आपले रूल फॉलो केले तर. एवढं सिंपल आहे हे सगळं, आणि सर्वसामान्य लोकांना सहज कळणार आहेत. हे सगळं सांगून सुद्धा बरेच लोक मला विचारतात, सर मी हाऊस वाईफ आहे, मला काहीच नॉलेज नाहीये, मी बीकॉम झालेलं नाहीये, मी स्टुडंटच आहे, मी शेतकरीच आहे, मी मी हे शिकलेलंच नाही, मला काहीच माहित नाही. भारतामध्ये शेअर मार्केटचं शिक्षण कोणी देतच नाही ना. आपल्या शाळा कॉलेजमध्ये घरातल्यांनी दिलेलंच नाही. तर सगळे झिरो नॉलेजवालेच असतात. त्यातल्या त्यात तुम्हाला सांगतो, 98% लोक हे झिरो नॉलेजवाले असतात. सो त्याचं टेन्शन घेऊ नका. तुमची इच्छा असेल तर हे कामात येईल. लोकांनी, झिरो नॉलेजवाल्यांनी कसे प्रॉफिट कमवलेले त्याचे मी काही उदाहरणं दाखवतो. आणि ते उदाहरणं का दाखवतोय? आम्ही लय भारी होत हे करण्यासाठी नाही, तुम्हाला त्याचा कसा अंदाज येईल बघा थोड्या वेळात तुम्हाला. सो हे बघा, हे मॅडम आहेत डॉक्टर पूनम पाटील म्हणून. ह्यांनी एक स्क्रीनशॉट टाकला, 2300 रुपये कमवलेले, 2332, 2 ट्रेड करून. बघा इथं काय लिहिलंय, 15 मिनिट ट्रेड बिफोर स्टार्टिंग सर्जरी, थँक्यू टीम फिनान्स प्रोफेशनल मार्केट. 15 मिनिटं आधी सर्जरीला जायच्या आधी ट्रेड केला, वेळ होता म्हणून, आणि 2300 रुपये कमवले. हे बघा, ट्रेडेड वाईल प्लेइंग क्रिकेट ऑन एमजीएम ग्राउंड, 1700 रुपये कमवले. ग्राउंड बसलेले होते, क्रिकेट खेळायचं म्हणजे बॅटिंगचा नंबर लागायच्या आधी काय करायचं, ते ट्रेड करून 1700 रुपये कमवले. आता हे बघा, डिअर फॅमिली, टुडेज ट्रेड आर डन इन हॉस्पिटल विथ सलाईन. सलाईन लावलेला आहे आणि ट्रेड केलं, 24,000 प्लस प्रॉफिट. मला तुम्ही सांगा, तुम्हाला जर का एखादी अपॉइंटमेंट आहे, तुम्हाला ट्रॅव्हलिंग करायचंय, ऑफिसमध्ये थोडासा वेळ आहे, जेवण बनवताना थोडा वेळ आहे, अभ्यास करताना वेळ आहे, शेती करताना वेळ आहे, तुम्ही काय करता अशा वेळ मिळाल्यानंतर? टाइमपासचे व्हिडिओ बघणे, फोन कॉल करणे, झोपा काढणे, ते रील्स बघणे, अशा गोष्टी करतो आपण. आपल्या प्रगतीची कामं करण्यासाठी अवेलेबल आहेत. त्याच वेळेत आपण ह्या लोकांसारखं वागलो तर आपल्याला असे 200, 500, 1000 पासून सुरुवात होते. हे बघा, हे एक भगीरथ सर आहेत, भगीरथ कांबळे म्हणून, नगरचे. यांनी एक स्क्रीनशॉट पाठवला, बघा काय स्क्रीनशॉट, फॉरवर्डेड स्क्रीनशॉट आहे. 200 आणि 800 रुपये कमवलेले. इथं काय लिहिलं बघा, सर मी तुमचे खूप खूप धन्यवाद, तुमच्या दिवाळीचा बॅचचा मी विद्यार्थी आहे. सर हा जो प्रॉफिट आहे तो माझ्या मिसेसला मिळालेला आहे, तो फक्त तुमचा क्लास करून जे ज्ञान मिळालेलं आहे त्यातून झालेला. विशेष म्हणजे तिचे शिक्षण खूप कमी आहे आणि तिला गणिताची साधी आकडेमोड ही योग्य प्रकारे करता येत नाही, परंतु ती आता मार्केटमध्ये चांगल्या प्रकारे प्रॉफिट कमवण्यास सुरुवात झालेली आहे, त्याचा मला सार्थ अभिमान आहे. नवरा बायको मिळून दिवसाचे 1,000, 2,000 रुपये, 1,500 रुपये असे कमवतात. मग विचार करा, अभ्यास, शिक्षण प्रॉपर नाहीये, आकडे येत नाहीत प्रॉपर, तरी दिवसाचे 1,000, 1,500, 2,000 रुपये कमवतात नवरा बायको. असे 1,000, 1,500 रुपये दिवसाचे पण खूप झाले. आयुष्य बदलायचं असेल तरी आपण जे काय करतो ते करता करता अशी सुरुवात होते, अशा गोष्टी होतात. सो लोक त्यांचे स्वप्न पूर्ण करतात, मोबाईल घेत आहेत, गाड्या घेत आहेत, दसरा दिवाळीला पूजा करताना चार्ट आणि आमचे फोटो समोर ठेवतात. हे बघा, स्वतःचे घर घेत आहेत, घराचे डायरेक्ट नोंदणीचे पेपर आहेत, इथं नाव पण लिहिलेलं आहे क्लिअर. हे बघा, इथं गाड्या बुक करायला बसलेले आहेत, असे करतायत. हे बघा काय लिहिलेलं आहे, गिफ्ट टू माय मदर फ्रॉम शेअर मार्केट प्रॉफिट, थँक्यू समीर सर अँड लवली टीम. ह्या गोष्टी घडतायत का? कारण की शेअर मार्केटमध्ये सहज कुणालाही काहीच अट नसते, फक्त शिकण्याची इच्छा पाहिजे. हे करता येतं. बघा इथं, हे तुम्हाला दाखवतो आता. हे बघा, अक्षय म्हणून आहेत येवल्याचे, 1,820 रुपये कमवलेले आहेत ट्रेडिंग करून. फोटो बघा, शेती करता करताचा फोटो टाकलेला आहे.
फिनांथ्रोपिस्टमुळे शेतात काम करता करता स्टॉक मार्केटमधून पेमेंट चालू झाले. हे सहज करता येतं. तुम्ही गुगलवरती जाऊन बघितलं तर आम्हाला 5 स्टार रेटिंग दिलेले 2100 लोकांपेक्षा जास्त इंडियामधल्या कोणत्याही स्टॉक मार्केटच्या शिकवणारे इंडिव्हिज्युअल व्यक्ती किंवा कंपनीचे मला एवढे भारी रिव्ह्यूज आणि रेटिंग दाखवून द्या. आणि तुम्ही जर रिव्ह्यू वाचलात तर तुम्हाला पटणार नाही की खरंच लोकांनी किती भरभरून लिहिलेलं आहे की ह्या कोर्समधून काय काय मिळालंय तुम्हाला, काय काय त्यांना त्यांच्या आयुष्यात कसं बदल घडलेला आहे. हे सगळं तुम्ही वाचलात तर तुम्हाला पटणार नाही एवढ्या गोष्टी लिहिलेल्या आहेत लोकांनी. इंडियाच्या कुठल्याच कंपनीकडे एवढे रेटिंग आणि एवढे रिव्ह्यूज नाही आहेत जे आमच्याकडे आहेत. का? कारण की आम्ही खरंच मनापासून लोकांना हेल्प करतोय. एक जरी कंप्लेंट, एक जरी निगेटिव्ह फीडबॅक आमच्या, माझ्या टीमच्या, माझ्या कंपनीच्या, माझ्याबद्दल तुम्हाला मिळाला, फुकट शिकवेन. फुकट. एवढी सांगण्याची जरी हिंमत तुम्ही एका माणसाकडे आणून दाखवा भारतात शेअर मार्केट शिकवण्याची, बोलण्याची हिंमत, करण्याचं सोडून द्या, मानून जाईन मी. मी काय एवढं ठोक बजावून सांगू शकतो, पक्का महाराष्ट्रीयन आहे आणि महाराष्ट्राला मनापासून 6 वर्षापासून हेल्प करतोय, काहीच अपेक्षा न करता. फीस घेतोय कारण की तुम्ही सिरियसली हा कोर्स करायला पाहिजे, माझ्याकडून वसूल करायला पाहिजे. 8,000 रुपये म्हणून फीस घेतोय. सो आम्ही काय करायचा प्रयत्न करतोय, एक होलिस्टिक अप्रोच आहे आमचा, म्हणजे सर्वांगीण विकास व्हायला पाहिजे. तुम्ही ह्या विकासासाठी फक्त 8,000 रुपये खूप किरकोळ अमाऊंट द्यायची. सेमिनारला आलात, तुम्हाला कोर्स आवडला, कोर्स केला, कोर्स केल्यानंतर लाईव्ह डिमॅट अकाउंट सेशन, मार्केट अनालिसिस सेशन, लाईव्ह मार्केटचे सेशन्स, असे लाईफ टाईमचे सपोर्ट घेऊन कधीही कॉल करू शकता, मेसेज करू शकता. आम्ही एकही दिवस सुट्टी घेत नाही. इव्हन रविवारी सुद्धा सुट्टी घेत नाही आम्ही. सो ह्या सगळ्या गोष्टींचा फायदा घेऊन तुम्ही स्वतः ट्रेडर, इन्व्हेस्टर, श्रीमंत बनाल आणि तुमची इच्छा तुम्ही पूर्ण करून सक्सेसफुल होऊ शकता. हे सगळं अवेलेबल आहे फक्त 8,000 मध्ये. सो आता ह्याच्यामध्ये बरेच प्रश्न असतील तुमचे, बरेच लोकांनी मला प्रश्न पण टाकले, तुमच्या प्रश्नांची उत्तरं देतो. पण मी जनरली जे सगळ्यांना प्रश्न पडतात त्याचं उत्तर द्यायचा प्रयत्न करतो. आता जनरली पडणारे प्रश्न काय आहेत? सर, मी नवीन आहे, मला काहीच माहित नाहीये, मी शिकलेलो नाहीये जास्त, मला इंग्लिश तेवढं येत नाही, मला चार्ट कळतील का, मला ट्रेडिंग येतील का, मी इंट्राडे करू शकतो का, 2,000 रुपयांनी सुरुवात करू शकतो का, ह्याच्यामध्ये ईएमआय ची फॅसिलिटी मिळेल का 8,000 मध्ये, मी आणि माझ्या घरातल्यांनी सगळ्यांनी केलं तर कोर्स चालेल का, मी कोर्स शेअर केला तर चालेल का, या सगळ्या प्रश्नांची उत्तर देतो. आणि तुम्हाला सांगतो की हा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे की खरंच माझं असं होऊ शकतं का. म्हणजे एक बेसिक प्रश्न तुम्हाला सांगतो जे लोकांना पडतो, की हा माणूस सांगतो तर आहे, चांगलं सांगतोय, हा दाढीवाला जो काही बोलतोय खरंच मनापासून वाटतोय याचा कोर्स घ्यायला पाहिजे, 8,000 रुपये एकदा मी रिस्क घ्यायलाच पाहिजे, बघायला पाहिजे, हा कोर्स करून खरंच माझा फायदा होऊ शकतो का नाही, माझं खरंच होऊ शकतो का नाही, मला ह्याचा फायदा होऊ शकतो, असे बरेच प्रश्न असतील. तर तुम्हाला सिंपल सांगतो की तुमच्या आयुष्यात कसं बदल घडेल स्टेप बाय स्टेप ते दाखवायचा प्रयत्न करतो. आता मी आहे ना स्क्रीनवरती एक शेप दाखवतो मी तुम्हाला. एक असाच एक शेप असेल बघा, तो तुम्हाला कशासारखा दिसतो, काय वाटतं तुम्हाला काय असेल हे? काय वाटतं? हा कसला शेप आहे, काय असावं? पानासारखं वाटतंय, ओके. आपट्याचं पान दिसतंय, ओके. लीफ आहे, ओके. झाडाचं पान वाटतंय, ओके. हार्ट सारखं दिसतंय, ठीक आहे. हार्ट सारखं पण वाटतंय काही लोकांना, पानासारखं पण दिसतंय. मी काही अजून शेप घेऊन येतो आणि काहीतरी बनवायचा प्रयत्न करतोय मी, ओके. टोपी सारखं पण वाटतंय, थंब सारखं वाटतंय, ओके, ठीक आहे. मी काहीतरी बनवायचा प्रयत्न करतोय, ओके. सो हे काय बनतंय तुम्हाला लक्षात येते का, बघा का. बघा अजून अजून एक शेप आला, अजून एक शेप आला, अजून एक आला, बघा. काय बनताना दिसतंय तुम्हाला? सांगू शकता मला चॅटबॉक्स मध्ये काय आलं आतापर्यंत, काय लक्षात येतंय, काय बनतंय? येस, वेदिका मॅडम, रोहित सर, दिगंबर सर, पायल मॅडम, येस. गणपती बनताना दिसला. हा स्टेप बाय स्टेप बनला. तुम्हाला मी जर ह्याच पोझिशनला सांगितलं असतं की हा गणपती आहे बघा, हा गणपती आहे, तुम्ही म्हटलं असतं रे हा डोक्यात ठीक आहे ना, आतापर्यंत चांगला बोलत होता, ह्याला गणपती म्हणतो. तुम्हाला पटलं नसतं मी जर हे गणपती म्हटलं असतं. तसंच तुम्हाला मी जेव्हा सांगतो वैशाली मॅडम, कमलेश सर, उमेश सर, महेश सर, अमय सर, रचना मॅडम, अंकित सर किंवा विनोद सर, तुम्हाला जेव्हा मी सांगतो की तुम्ही या गोष्टी शिकून स्टेप बाय स्टेप पैसे कमवायला लागू शकतात, तेव्हा तुम्हाला कदाचित पटणार नाही. पण हे स्टेप बाय स्टेप असंच तुम्ही घडत घडत तुम्ही तुमच्या गोलपर्यंत पोहोचाल, तुम्ही तुमचे टार्गेट अचीव्ह कराल. जर तुमची जोरदार इच्छा असेल ह्या गोष्टी शिकून लाईफमध्ये काहीतरी बदल घडवण्याची, तर आम्ही आहोत तुम्हाला हेल्प करायला. आम्ही आहोत. असे सांगणारे तुमच्या आयुष्यात किती लोक आहेत बघा जरा, की 8,000 रुपये घेऊन तुम्हाला हे
शिकवायला आणि आयुष्यभर हेल्प करायला किती लोक आहेत बघा. काही लोकांना वाटेल मी खूप भारी मार्केटिंग करतोय. खूप भारी मार्केटिंग नाही याला म्हणत. ह्याला मनापासून पोत तिडकीने मी हे जीव ओतून बोलतोय, कारण की मला तुमच्या आयुष्यात तेव्हाच येता येईल जेव्हा तुम्ही परमिशन द्याल, जेव्हा तुम्ही कोर्स लिहाल. मी जबरदस्ती करू शकत नाही अनफॉर्च्युनेटली, पण रिक्वेस्ट करू शकतो नक्कीच. सो ज्यांना वाटतं की हा कोर्स करायला पाहिजे, त्यांना काय काय मिळणार आहे, कोर्स कम्प्लीट केल्यानंतर तुम्ही कसे तयार व्हाल, तुम्ही स्वतः ट्रेडर इन्व्हेस्टर बनाल. काहीच बॅकग्राऊंड नसताना तुम्ही स्वतः कंपन्या निवडाल, स्वतः ट्रेडिंग करायचं ठरवाल, स्वतः अनालिसिस करू शकाल. कोर्स करत असतानाच तुम्हाला या सगळ्या गोष्टी कळू शकतील. अशा गोष्टी तुम्हाला आम्ही शिकू की डीमॅट अकाउंट कसं असतं, कसं वापरायचं असतं, पोर्टफोलिओ कसा बनवायचं, स्वतःची ट्रेडर सायकोलॉजी कशी बनवायची असते. जोपर्यंत ह्या गोष्टी तुम्ही शिकून करत नाही, तोपर्यंत ह्या गोष्टी होऊ शकत नाहीत ऑटोमॅटिक. युट्यूबमध्ये फ्री गोष्टी वापरून जर का झाल्या असतं तर आयुष्य बदललं असतं, पण ह्या गोष्टीतून खूप बदल घडू शकतो. सो आमचा कोर्स तुम्हाला जर करायची इच्छा असेल तर ही ऑफर, जी फक्त आता सेमिनार करणाऱ्या लोकांना 28,000चा कोर्स मी 8,000 मध्ये जे देतोय, त्यांना हा आता फॅसिलिटी अवेलेबल आहे की तुम्ही आता हा फोन पे, गुगल पे, पेटीएम वगैरे तुम्ही करू शकता. QR कोड स्कॅन करून किंवा UPI चा नंबर दिलेला आहे, त्या नंबरवरून सुद्धा पेमेंट करू शकता. ज्यांना क्रेडिट कार्ड, डेबिट कार्डने पेमेंट करायचं असेल तर चॅटबॉक्स मध्ये एक लिंक आलेली आहे, त्या लिंकला क्लिक करून सुद्धा तुम्ही त्याच्यामधून पेमेंट करू शकता. त्याच्यात EMI ची फॅसिलिटी आहे. जर लिंकला क्लिक केलं तर तुम्हाला तुमच्याकडे जर क्रेडिट कार्ड असेल तर तुम्ही EMI फॅसिलिटी घेऊ शकता. ज्यांना कुणाला आता 8,000 रुपये भरता येतात, तुम्ही जर 8,000 आत्ता भरले, 8,000 आत्ता भरले की तुम्हाला आजच्या आज कोर्स मिळून जाईल. आजपासूनच तुम्ही बघायला सुरू करू शकता. रोजचे 2 तास काढले तर एक आठवड्यात संपून जाईल. ज्या लोकांना मला प्रश्न विचारायचे आहेत, आत्ता इथं प्रश्न विचारायचे, समोर तिथं रिॲक्शन बटन आहे, त्याला क्लिक करा. त्या बटनला क्लिक केल्यानंतर तिथं तुम्हाला हँडरेज येईल. हँडरेज करा. तुम्हाला मला प्रश्न विचारायचे असतील तर तुम्हाला मी अनम्यूट करतो, तुम्ही माझ्याशी बोलू शकता. जे लोक फेसबुकवरती ऑनलाईन आता बघतायत त्यांना माझ्याशी बोलता येणार नाही, दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता. जे लोक पैसे भरणारे आहेत त्यांनी फीस भरल्यानंतर इथं स्क्रीनशॉट पाठवायचा आहे टेलिग्रामवरती किंवा व्हॉट्सअपवरती, ह्या नंबरला 844844 नंबर आहे बघा, त्याच्यावरती तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. सो ज्यांना कुणाला 8,000 रुपये आत्ता भरता येतात ते लगेच भरून कोर्स आजच्या आज घेऊ शकतात. ज्यांना 8,000 भरता येत नाही, सपोज तुमच्याकडे 4,000 आहेत, तर तुम्ही 4,000 भरून सुद्धा ही फॅसिलिटी घेऊ शकता. 4,000 आज भरा, 4,000 आठवड्याभराने भरल्यानंतर जेव्हा तुमचे 8,000 येतील तेव्हा तुम्हाला कोर्स मिळेल. ठीक आहे. सो ज्यांना कोणाला प्रश्न विचारायचे त्यांनी हँड रेस करा. येस दुर्गा मॅडम, तुम्हाला अनम्यूट केलंय, बोला काय प्रश्न आहे. हॅलो सर. येस मॅडम. सर माझा क्वेश्चन असा आहे की 8,000 जो आहे तर तो एक टाइम मध्ये भरला तर होणार आहे का, की इन्स्टॉलमेंटने पण भरलेला चालेल फीस? इन्स्टॉलमेंट 4,000चे 2 तुम्ही भरलात तर ज्या दिवशी तुम्ही 8,000 कंप्लीट कराल तेव्हा तुम्हाला कोर्स मिळून जाईल. ओके. आणि सर जे लाईव्ह ट्रेडिंग असणार आहे तुमच्या सोबत बेसिक शिकवल्यानंतर ते किती दिवस घेणार तुम्ही? लाईफ टाईम चालू आहेत मॅडम, ते रोजच आपण घेतो. आणि जे लाईव्ह मार्केट सेशन असतात ते आठवड्यातून 2 वेळा लाईफ टाईम असतात, अच्छा. कायमस्वरूपी चालू राहतात ते. येस. म्हणजे आठवड्यातले 2 दिवस असतं तुमच्या सोबत आणि इतर दिवशी आपण स्वतः करू शकता? नाही 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 नाही, 2 दिवस लाईव्ह मार्केट सेशन हे आपण घेतो तुमच्यासाठी, फिनांथ्रोपिस्ट कंपनीकडून आठवड्यातून 2 वेळा असेल. आणि त्याच्या व्यतिरिक्त रोजचे मार्केट अनालिसिस सेशन्स असतील आणि डीमॅट अकाउंट मध्ये कसं ट्रेड करायचं त्याचा आठवड्यातून एकदा सेशन असेल. असे हे सेशन लाईफ टाईम चालूच राहतात. तुम्ही कधीही एंट्री करून ते करू शकता. जर लाईव्ह करू शकले नाही तर तुम्हाला रेकॉर्डिंग मिळते ओके. प्रत्येकाची. ऍक्च्युली सर मला 1 मंथ झालाय मी ट्रेडिंग करते आहे. मला म्हणजे माझे मिस्टर आणि मी आम्ही दोघं मिळून ट्रेडिंग करतोय. त्यांनी माझ्या आधी स्टार्ट केलं ट्रेडिंग, तर त्यांना जवळपास म्हणजे 1.5 लाखापर्यंत लॉस झालाय. ओके. आणि एंजल वनला आमचं अकाउंट होतं, मला 13,000चा लॉस झालाय आणि बाकीचा त्यांना झालाय. ओके. त्याच्यामध्ये आम्ही एंजल वन मध्ये आमचे अकाउंट आहे, तर त्याच्यामध्ये ब्रोकर चार्जेस जे आहेत ते खूप जास्ती प्रमाणात लागतात. येस बरोबर. कारण की ते पर ऑर्डर, पर लॉट त्याच्यावरती, असतात. येस येस, त्याच्यावरती काय करायचं ते पण शिकवतो. कसा आपला डीमॅट अकाउंट असायला पाहिजे, कोणता असायला पाहिजे, चेंज करायचं असेल तर काय करावं लागतं, सगळं शिकवतो आपण. ओके सर. येस. आणि आज जे तुमचं सेशन झालं सर, त्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही रेड कॅन्डल आणि ग्रीन कॅन्डल दाखवली टेक्निकल अनालिसिस करून, तर मला ते समजलं नाही सर. ऍक्च्युली माझं तेव्हा ना नेट काम करत नाही होतं, तर ते माझ्याकडून मिस झालंय तेवढा. काय हरकत नाही, तुम्हाला रेकॉर्डिंग मिळून जाईल आजच्या सेशनची. ओके. थँक्यू सर. वेलकम.
येस संकेत सर, ओके मी काम करतो. ज्या लोकांनी फीस भरलेली खाली ह्या स्क्रीनशॉट पाठवायला विसरू नका बरं का. तुमचे स्क्रीनशॉट आता आले तर लगेच तुम्हाला कोर्स मिळणार आहे. ते स्क्रीनशॉट पाठवणं का गरजेचं आहे? कारण की युपीआय पेमेंट करणारे लोकांचे आम्हाला पेमेंटचे स्टेटस कळत नाही जोपर्यंत ते स्क्रीनशॉट पाठवणार नाही तुमच्या नंबरवरून. सो 844 या नंबरवरती पाठवा स्क्रीनशॉट. सो ज्यांचे स्क्रीनशॉट आलेले त्यांना पण मी साईड बाय साईड दाखवून देतो आणि त्यांना पण मी आपल्या कोर्समध्ये वेलकम पण करून घेतो. एकच मिनिट द्या, मी स्क्रीनशॉट साईड बाय साईड चालू करतोय आणि मग प्रश्न पण साईड बाय साईड चालू राहतील, म्हणजे मला दोन्हीकडे बोलता येईल. ओके, येस एकच मिनिट. ओके, सो नेक्स्ट प्रश्न मी विचारतोय. संकेत सर, तुम्हाला अनम्यूट केलंय, बोला. हा हॅलो सर. येस सर. हा सर, ऍक्च्युली मी खूप नवीन आहे त्याच्यामध्ये, तर मी पैसे समजा उद्या केले तर ते कसे करायचे? तुम्हाला आणि जर ही तुम्हाला ही जर फॅसिलिटी पाहिजे असेल, ही जे कोर्सची आत्ताची मी तुम्हाला 28,000चा कोर्स 8,000 मध्ये देतोय, ही आजच्या पुरतीच आहे. तुम्हाला जर ही आता बुक करायची असेल तर कमीत कमी 4,000 रुपये भरलात तर तुम्ही हे बुक होऊन जाईल. बाकीचे पैसे तुम्ही आठवड्याभरात भरून पूर्ण कोर्स घेऊ शकता. ओके, मग आता करून मग ते स्क्रीनशॉट मग आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवर मग ते जे मला आलेलं त्याच्यावर मी ते टाकू शकतो का? येस, त्या ग्रुपवरती पाठवण्यापेक्षा नंबरवरती पाठवा सर, किंवा त्या इंडिव्हिज्युअल नंबरवरती पाठवा. ओके, ह्या नंबरवरती का व्हॉट्सअपसाठी येस देतो? येस येस. ओके सर, थँक्यू. थँक्यू सर, थँक्यू. येस, मिनल मॅडम, थँक्यू फॉर द पेमेंट. अक्षय सर, थँक्यू फॉर द पेमेंट. प्रीती मॅडम, थँक्यू फॉर द पेमेंट. सचिन सर, थँक्यू फॉर द पेमेंट. कावेरी मॅडम, थँक्यू फॉर द पेमेंट. येस, प्रदीप सर, तुम्हाला अनम्यूट केलंय, बोला. प्रदीप जाधव सर. सर प्लीज अनम्यूट करा लवकर आणि प्रश्न विचारा काय असेल तर. येस सर. म्हणलं आता पैसे भरल्यानंतर कोर्स कधीपासून चालू होता, ऑनलाईन कोर्स? 8,000 तुम्ही आता भरले की लगेच तुमचा कोर्स आम्ही पाठवून देऊ. तुम्ही आजपासूनच बघायला सुरू करू शकता. रेकॉर्डेड का? हो तसंच असेल ते, कारण की ते तुम्ही कंप्लीट केलं की मग लाईव्ह सेशन तुम्ही अटेंड करू शकता. ते कम्प्लीट म्हणजे किती दिवसाचं असते ते? रोजचे 2 तास काढला तुम्ही, 1 आठवड्यात संपून जाईल. आणि त्याच्यानंतर लाईव्ह असते ना? येस, तुम्ही ते कम्प्लीट केलं कोर्स की लगेच तुम्ही टीमला सांगून देणे की माझा कोर्स संपलेला आहे, मग तुम्हाला आम्ही ग्रुपमध्ये ऍड करतो. मग त्याच्यानंतर तुम्ही त्या ग्रुपमध्ये सगळे लिंक्स आणि रेकॉर्डिंग सगळे मिळतात रोजचे सेशनचे. तुम्ही ते अटेंड करू शकता, लाईव्ह पण करू शकता आणि रेकॉर्डिंग पण बघू शकाल. ठीक आहे, थँक्यू ओके. सर. ओके, शुभम सर, तुम्हाला अनम्यूट केलंय, बोला. येस सर सर. नमस्कार. सर मी नमस्कार. या ट्रेडिंग मध्ये न्यू आहे. ओके. तर मी आता म्हणजे माझा फ्रेंड लोक वगैरे करतात त्यांचं बघून बघून करतो, बट नॉलेज नसल्यामुळे त्यामुळे थोडं मी लॉस झालोय. अपस्टॉक्स वरून करतोय. ओके. तर 30-40 थाउजंड मी लॉस झालोय. ओके. टेलिग्राम वरती खूप सारे ऍड येतात, त्यातला एक मी प्रीमियम घेतला, बट ते काय वर्किंग करत नाही व्यवस्थित. ओके. तर आता मी तुमचं ऍड करतो तुमच्या याला, पेमेंट करतो तुमच्या ग्रुपला हा हा. आणि जॉईन करतो. येस सर, चालेल, काहीच प्रॉब्लेम नाही. विदाउट नॉलेज थोडं हार्ड होतंय ते. सर हार्ड तेव्हाच होतं जेव्हा तुम्हाला माहित नसेल, तुम्ही डायरेक्ट ट्रेड करून श्रीमंत व्हायचा प्रयत्न करता. हा, कारण की कॅन्डल रीड करता येत नाही, त्यामुळे ट्रेडिंग मध्ये मी खूप 30-40 थाउजंड प्लस लॉस झालोय मी नाही आजपर्यंत. हे आता तुम्ही शिकलात तर तुम्हाला लक्षात येईल की काय चुका घडल्या होत्या आणि त्या चुका कशा अवॉइड येस करायचं येस सर. सगळं कळून जाईल सर तर मी ह्याच्यामध्ये. आता कॅन्डल बाय सेलचं जरा सांगितलं ते मी आता बघितलं परत बॅक जाऊन आजच्या मार्केटमध्ये पण हा हा. ते तुम्ही सांगितल्याप्रमाणे होतं त्यामध्ये येस, तसंच घडतं सर. बाईंग अँड सेलिंग. येस सर. थँक्स फॉर. वेलकम सर, थँक्यू सो थँक्यू सर. मच. वेलकम सर. येस, भरत सर, तुम्हाला अनम्यूट केलंय, हा सर, नमस्कार. नमस्कार सर. सर मी जर आता नाही घेऊ शकलो हे, तर मग नंतर घेताना 28,000 मध्येच खरेदी करू शकतो का? नाही सर, त्याला काय करायचं, तुम्हाला आत्ता लगेच घेता येत नसेल तर दिलेल्या नंबरवरती कॉल करा टीमला, ते तुम्हाला हेल्प करतील आणि ओके, सांगतील की आता तुम्ही कसं तुमची सीट रिझर्व करून घेऊ शकता. असं. आणि हो, सर दुसरं असं की त्याची सुरुवात कशी होते वा ते नाही स्पष्ट झालं. म्हणजे तुम्ही आता सपोज पैसे भरले कोर्सला, हो, ओके, ते कोर्सला पैसे भरल्यानंतर तुम्ही स्क्रीनशॉट पाठवला नंबरवरती, बरोबर. तुम्हाला हं, कोर्सचं लिंक येतात सगळे, त्याचे हो, लिंक आहेत ऑनलाईन, सगळं कोर्स करता येतात. त्याला क्लिक करून तुम्ही पहिल्यापासून सगळं स्टेप बाय स्टेप सगळं शिकायचं.
जे मी सांगतो ते प्रॅक्टिकली तिथं इम्प्लिमेंट करायचं. मी जे जे गोष्टी सांगेन तुम्हाला की हे शेअर ओके. मार्केट आहे, आता या शेअर मार्केटमध्ये असं अनालिसिस करतात, तर तसं अनालिसिस सेम कसं करायचं शिकवतो. तसे ओके. अनालिसिस करायचे, मग ते दाखवून द्यायचे की बघा मी हे अनालिसिस केलं, ह्याच्यात काय पाहिजे का हेल्प, मग तुम्ही अनालिसिस केलं त्याच्यात काही करेक्शन पाहिजे असेल तर ते विचारू शकता तुम्ही. त्याचे स्क्रीनशॉट पाठवून ओके. पण आमच्याशी बोलू शकता तुम्ही. सगळं हे झालं की मग कोर्स संपतो. सपोज तुम्ही दिवसाचे 2 ते 3 तास काढले, आठवड्याभरात कोर्स संपवला की तुम्ही मग लाईव्ह सेशनला येऊ शकता, आणि तेव्हा तोपर्यंत तुम्हाला सगळी भाषा कळून क्लिअर झालेली असेल. बरं बरं बरं, येस, ठीक आहे सर, समजलं सर, थँक्यू सर. वेलकम सर, वेलकम. Yes, Sachin sir, thank you for the payment. Kaveri madam, thank you for the payment. Santosh sir, thank you for the payment. Dr. Vijay sir, thank you for the payment. Rakesh sir, thank you for the payment. Tushar sir, thank you. Suman sir, thank you for the payment. Prashant sir, thank you for the payment. अशोक सर, थँक्यू फॉर द पेमेंट. तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या ग्रुपमध्ये. आजपासून कोर्स सुरू करून द्या आणि जोरदार पैसे कमवायला लागू आपण. थँक्यू सो मच. योगिता मॅडम, तुम्हाला अनम्यूट केलंय, बोला काय प्रश्न आहे. सर गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग मॅम, बोला. मी पहिल्यांदाच म्हणजे हे असं सेशन अटेंड केलं आहे. माझे मिस्टर मला इन्सिस्ट करतायत की तू कर शेअर मार्केट कर, पण मी आय एम बीकॉम ग्रॅज्युएट, वर्ष जॉब पण केलाय. ओके, पण सर तुमचा कोर्स ना ऑनलाईन आहे, तर मी कधी ऑनलाईन असं हे केलेलं नाहीये, ओके, शिक्षण घेतलेलं नाहीये ऑनलाईन. ओके. तर किती म्हणजे सपोर्ट होईल कम्युनिकेशनचा? स्वतः बघा, मी तुम्हाला जसं सांगितलं की आमचे 10,000 पेक्षा जास्त स्टुडंट आहेत ऑनलाईन शिकलेले. जर हे खरंच ऑनलाईन जमलं नसतं तर झालं नसतं, एवढे झाले नसते. दुसरी गोष्ट, आजचा सेमिनार तुम्ही अटेंड केल्यावरती किती टक्के कळाला असं जर विचारलं तर काय उत्तर असेल? हो, तसं खूप कळालं. तर तसंच असतं, मग तसं तुम्हाला कळेल. आणि त्याच्यात काही प्रश्न असतील तर तुम्ही आता कसे बोलताय तसं बोलू शकता आमच्याशी, कधी फोन करून, मेसेज करून, कधी विचारू शकता. आणि हे खूप इझी आहे मॅडम, म्हणजे ह्याला काही खूप वेगळं नॉलेज किंवा ज्ञान आणि खूप शिकलेला माणूस पाहिजे काहीच गरज नाही, फक्त इच्छा असायला पाहिजे. पण तर ऑनलाईन शिक्षण घेताना तुम्ही जसं लॉकडाऊन मध्ये कशी टीचर समोर असायचे तसं तुम्ही समोर असणार? तुम्हाला रेकॉर्डिंग मध्ये कोर्स करायचा आहे, त्याच्यानंतर लाईव्ह सेशन समोरच असणार आहोत आम्ही तुमच्या बरोबर. रेकॉर्डिंग मध्ये का? कारण की सिलेबस फिक्सच आहे, सिलेबस मध्ये काही वेगळं नाही. म्हणजे मी तुम्हाला आता शिकवलं काय, तुम्हाला मी शिकवलेली रेकॉर्डिंग दिली काय, म्हणजे आजच्या सेमिनारची रेकॉर्डिंग दिली तरी तुम्हाला तेवढंच कळेल, आणि लाईव्ह केलं तरी तेवढंच कळणार आहे. सो तुम्ही ते रेकॉर्डिंग मध्ये कम्प्लीट करणे, असाइनमेंट कम्प्लीट केली की तुम्ही मग ग्रुपमध्ये जॉईन होता, आणि तिथे तुम्ही लाईव्ह सगळ्या गोष्टी, तोपर्यंत तुम्हाला हे सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. आणि सपोज चला योगिता चौधरी मॅडम, तुमच्यासाठी स्पेशल, तुम्हाला जर तुम्ही कोर्स केला, ऑनलाईन केला, आणि तुम्हाला नाही कळालं तुमची फीस परत, बस. नाही तसं नाही, कळेल, नाही असं नाही. हा, कारण की नाही अवघड तेवढं. ओके, थँक्यू सर. वेलकम मॅम. येस, रमेश सर, तुम्हाला अनम्यूट केलंय, बोला. रमेश सर प्लीज अनम्यूट करा. रमेश चव्हाण सर प्लीज बोला. संकेत सर, तुम्ही 2,000 करून भरू शकता कधी कधी. रमेश सर एकच मिनिट. संकेत सर 2,000ची कधी कधी लिमिट असते काही लोकांना सेंड करण्याची, तर 2,000 तुम्ही असं करून 8,000 कंप्लीट करू शकता. तशी स्क्रीनशॉट पाठवले काय हरकत नाही. येस सर, रमेश सर बोला. हा, मी आता 8,000 पेड केलेले आहे. थँक्यू सर. आणि आपला जो व्हॉट्सअप ग्रुप आहे त्यावर माझे हे स्क्रीनशॉट दिलेला आहे. पण ओके, तो 77 19 84 48 44 यावर द्यायचे का परत? हे ह्याच्यावरती, हा बरोबर, हे बघा ह्याच्यावरती बरोबर, त्याच्यावरती आता येस. अवेलेबल आहेत. माझी टीमचे लोक त्या नंबरवरती अवेलेबल आहेत, लगेच बघतील आणि तुम्हाला डिटेल्स पाठवायला लागतील लगेच. सर मी पाठवलेला आता, म्हणजे माझा स्क्रीनशॉट Yes, sir. दिलेला आहे जो मूळ जर ग्रुप तुम्हाला आहे. समजा पुढच्या अर्धा एक तासामध्ये जर रिस्पॉन्स काही आला नाही, कारण की बरेच लोक धडाधड पाठवतात ना, तर सगळ्यांना पाठवेपर्यंत अर्ध्या पाऊण तासात जर का तुम्हाला रिस्पॉन्स आला नाही तर खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करा सर लगेच. ठीक आहे, येस सर, येस सर. थँक्यू सो मच. येस, हेमा मॅडम, तुम्हाला अनम्यूट केलंय. नमस्कार सर. येस, नमस्कार मॅडम. सर, क्रेडिट कार्डने लिंक पाठवायची म्हणजे पैसे पाठवायचे होते, त्याची लिंक पाठवता का? हो, पाठवतो ना, काहीच प्रॉब्लेम नाही. बघा आता जस्ट तुम्ही चेक केलं तर तुम्हाला बघा चॅट बॉक्स मध्ये तुम्हाला आलेला असेल. हो. येस, थँक्यू मॅडम. ठीक आहे, थँक्यू. वेलकम मॅडम.
येस प्रशांत सर, थँक्यू फॉर द पेमेंट. अशोक सर, थँक्यू फॉर द पेमेंट. अमोल सर, थँक्यू. शरद सर, थँक्यू फॉर द पेमेंट. घनश्याम सर, थँक्यू फॉर द पेमेंट. सुयोग सर, थँक्यू फॉर द पेमेंट. येस कपिल सर, तुम्हाला अनम्यूट केलंय, बोला. सर नमस्कार. नमस्कार, बोला सर. सर एक प्रश्न असा होता, तुम्ही जे एक्सप्लेन केलं कॅन्डलच्या संदर्भात, ग्रीन नंतर रेड आली की सेलिंगचा विषय येतो, रेड नंतर ग्रीन आली की बाईंगचा विषय येतो. सर चार्ट हा जो कॅन्डलचा विषय आहे हा ऑब्झर्व करताना म्हणजे ती कॅन्डल 15 मिनिटाची बघायची की 30 मिनिटाची बघायची, ऍक्च्युअल म्हणजे किती टायमिंगची कॅन्डल बघायची सर? ती सर तुम्हाला करायचं काय त्याच्यावरती डिपेंड करतं. तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायचे आहेत, लॉंग टर्म, शॉर्ट टर्म, ट्रेडिंग करायचे, इंट्राडे, डिलिव्हरी, ह्याच्या सगळ्यांवरती डिपेंड करतं कोणत्या क्षेत्रामध्ये की काय करायचंय ह्या गोष्टींवरती. मग ते स्टॉक्स आहेत की इंडेक्सेस आहेत, ह्या सगळ्या गोष्टींचा सगळा अभ्यास केल्यानंतर तुम्हाला टायमिंग बद्दल मी सांगू शकेन. म्हणजे सर निफ्टी 50 असेल, इंट्राडे असेल, त्याच्यात कसं वापरता येईल सर ते? तर ते तुम्हाला शिकावं लागेल सर की कसं करायचं असतं. मी फक्त तुम्हाला जर सांगितलं 1 तास किंवा 1 दिवस किंवा 15 मिनिटं, तर खरंच त्याच्यावरती कसं करायचं असतं हे शिकावं लागेल ना तुम्हाला. तर ते कोर्समध्ये आपण शिकवतो. येस सर. ऍक्च्युली सर 2020 मध्ये धुळ्याला आपला कोर्स मी केलाय, ते निशांत सर म्हणून होते. अरे वा, व्हेरी गुड. येस. मग तुम्ही कोर्स केला सर, तुम्हाला मग हा कोर्स फ्री मध्ये असणार आहे, तुम्हाला परत पैसे भरायची गरज नाही. अरे वा सर, काही अडचण नाही सर, आपल्याकडूनही शिकायला आनंद येस, होईल सर. डन. तुम्ही काम काय करणे की आता जे नंबर खाली टीमचं दिलेलं आहे त्यांना कॉल करून सांगा की असं असं आहे, ते बघतील. आपल्या डेटामध्ये तुमचं नाव नंबर असेल असण्याची शक्यता मॅक्सिमम असते. ते आपण करू आणि तुम्हाला आताचा जो कोर्स आहे अपडेट तो तुम्हाला पाठवू आणि ग्रुपमध्ये ऍड करून घेऊ, काहीच प्रॉब्लेम नाही. थँक्यू सर, थँक्यू. वेलकम सर, वेलकम. ओके, तुमच्या समोरच आता घडलं, बघितलं की आपल्याला एकदाच पैसे भरायचे आहेत, लाईफ टाईम परत कधीच नाही. तुम्ही किती वेळा रिपीट करू शकता, किती वेळा तुमच्याकडनं जर कोर्स डिलीट झाला, काही हरवलं, मोबाईल गेला, काही झालं, तुम्हाला परत देऊ आम्ही. पैसे खायला बसलेलं नाही इथं. येस, क्रेडिट कार्डची लिंक आता जस्ट पाठवली रामभाऊ सर, बघा ग्रुपमध्ये आहे ऑलरेडी. लाईफ टाईम दीपक सर, हा जो कोर्स आहे तुम्हाला लाईफ टाईम साठी दिला जातो. तुम्ही 8,000 दिले, तुम्हाला कोर्स लाईफ टाईम मिळतो, तुमच्याकडे कायमस्वरूपी ठेवू शकता तुम्ही. अमोल सर, तुम्हाला अनम्यूट केलंय, बोला. येस सर. मला फक्त एवढं जाणून घ्यायचं होतं, तुम्ही पेमेंट केलं तर रिसिव्ह झालंय का गोष्ट? सॉरी सॉरी, परत एकदा सांगा. पेमेंट केलंय तर रिसिव्ह झालं का, कन्फर्मेशन पाहिजे बाकी काय? मी जस्ट तुमचं नाव आता घेतलं, अमोल मारणी सर, बरोबर? बरोबर बरोबर. येस, हे बघा तुमच्या समोरच आहे. 8,000 रुपये तुम्ही भरलेले आहेत. थँक्यू सो मच सर. ओके, थँक्यू. वेलकम सर. येस, उमेश सर, तुम्हाला अनम्यूट केलंय. उमेश दळवी सर. रचित सर, तुम्हाला अनम्यूट केलंय. हा सर. येस, उमेश सर, बोला. हा सर, मी पेमेंट करतोय सर आपल्याला. ओके, चालेल सर. दुसऱ्या नंबरवरून करतोय, म्हणजे येस येस मोबाईल येस, नंबर. काहीच हरकत नाही, पण स्क्रीनशॉट पाठवा सर आठवणीने. हो हो हो, चालेल. थँक्यू सर, थँक्यू सर. येस सर, रचित सर, तुम्हाला अनम्यूट केलंय. हाय सर. हॅलो सर, बोला. सर आत्ताच मी जस्ट 10 क्रॉस केली आहे आपलं. व्हेरी गुड. मग जरा आता ट्रेडिंग मध्ये उतरायचं होतं, थोडे क्लासेस करायचे होते. ओके. तर एक कॉन्टॅक्ट भेटला तुमचा. ओके. आणि फॅमिलीमध्ये मी फर्स्ट टाइम असं ट्रेडिंग मध्ये करतोय, आणि म्हणून जरा घरच्यांची परमिशन पाहिजे. त्याच्यामध्ये काय आहे का लॉस वगैरे काय असं एकदम? एकदम लॉस नसतो कधीच, कारण की जेवढे पैसे लावू तेवढेच लॉसेस होऊ शकतात. सपोज आपण हे सगळं शिकलो आणि सुरुवात करताना 1,000 रुपयांनी सुरुवात केली फॉर एक्झाम्पल. ओके, आपण जे काय शिकलोय ते खरंच जमते की नाही बघण्यासाठी 1,000 रुपयांनी सुरुवात केली तर मॅक्सिमम किती लॉस होऊ शकतो एका वेळेला? तर मॅक्सिमम 20 रुपये, 50 रुपये, 100 रुपयाच्या वरती लॉस होऊच शकत नाही. ओके. अच्छा, ओके, ठीक आहे ठीक आहे. ह्याच्यात जर का लॉस सर आणि मी कॉन्टॅक्ट हा हा मी हा कॉन्टॅक्ट केला, पर्सनल नंबर होती, स्लॉट बुक केलाय. थोड्या वेळाने कन्फर्म करून पापांशी पेमेंट करून टाकतो. ओके, डन, नो प्रॉब्लेम. थँक्यू सो मच. ओके. व्हेरी नाईस. येस, अंकित सर, अनिकेत सर, सॉरी, अनिकेत सर, तुम्हाला अनम्यूट केलंय, बोला. हॅलो. येस सर, तुम्ही कोल्हापूरचे आहेत का की सांगलीचे? नाही नाही नाही, मी मुंबईचा. अच्छा, ओके, नो प्रॉब्लेम. येस, बोला सर. मी आता पार्टली पेमेंट केलंय, तर ओके. ऍक्च्युली मी तुम्हाला एक फायनल करून टाकेन, कारण आता सध्या तर शॉर्टेज होतं अमाऊंट.
नो प्रॉब्लेम सर. तुम्ही स्क्रीनशॉट पाठवा, पुढचे पेमेंटचं तुम्हाला आम्ही गाईड करू तसं, आणि मग झाले की कम्प्लीट करू शकतो. पाठवलंय मी चालेल पाठवलंय. सर. चालेल सर. नो प्रॉब्लेम. थँक्यू सो मच. ऍक्च्युली मी ऑलरेडी करतो ट्रेडिंग, शेअर्स आणि घेतलेले आहे ओके. त्याच्यामुळे बऱ्यापैकी पण ते इंट्राडे आणि बाकीचं नॉलेज नाही कॅन्डलचं, आणि मग मी ते करत नाही, फक्त स्टॉक्स घेऊन ठेवले. मिळून जाईल सर ह्याचं नॉलेज पण तुम्हाला. धन्यवाद धन्यवाद. येस येस. थँक्यू सर. ओके, प्रसाद सर तुम्हाला अनम्यूट केलंय. प्रसाद सर प्लीज अनम्यूट करा. सर हॅलो Yes, सर, sir. आवाज येतोय? येस सर. येस सर, बोला. नमस्कार सर, प्रसाद बोलतोय. येस ओके. सर. सर माझं क्वेश्चन होतं की म्हणजे मी थोडी ट्रेडिंग करतो पण एवढं नॉलेज वगैरे नाहीये अंदाजे, म्हणजे आता तुम्ही जसं सांगितलं तसं वगैरे, तर मला टेक्निकल जे काही काही जणांकडून ऐकले की टेक्निकल अनालिसिस वगैरे म्हणा किंवा ऑप्शन ट्रेडिंग मध्ये वगैरे म्हणा, असं आहे. कमी म्हणजे माझं असंच झालंय की जेव्हा आम्ही विचार करतो की बाबा आता ट्रेड घ्यायला गेलो, ट्रेड घेतला आणि परत लॉस झाला, हा बहुतेक वेळा प्रॉब्लेम होतो. किंवा मग मी काहीतरी बाय करायला गेलो, बाय केला, पुढच्या वेळेला लगेच 4-5 मिनिटांनी लगेच तो लॉसला जातो. हा नेहमी प्रश्न येतो, तर हे जरा क्लिअर होईल का? आणि येस दुसरं येस सर. विचार ह्याचं उत्तर देऊ का आधी? आणि ह्याच्या व्यतिरिक्त होतं की मी जॉब पण करतो, असं आहे. ओके. तर मला साधारणपणे एक 7च्या नंतर वेळ वगैरे मिळतो, साधारणपणे तरी 7-7:30 नंतर संध्याकाळी वगैरे. ओके. ओके. तर समजा तुमचा जो कोर्स वगैरे घेतलाय, ओके, तर त्याच्यानंतर समजा तुमची लाईव्ह ट्रेडिंग असते ती आपल्या मंडे टू फ्रायडे मध्ये असते, बरोबर? येस येस. तर ती मला कधी वगैरे किंवा त्याच्या आपल्याला व्हिडिओ वगैरे मिळतील का? किंवा समजा काही मध्ये प्रॉब्लेम आला वगैरे तर होऊ शकतं ना, काहीच प्रॉब्लेम नाही सर. पहिले तर तुम्हाला मी तुमच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर देतो की तुम्हाला जे लॉसेस होत आहेत ते मी ऍक्च्युली बाय केल्यावरती नंतर ते खाली पडतं, असं होतं. हे का होतं? कारण की त्याचा थोडासा अभ्यास कमी पडत असेल तुमचा, की तो अनालिसिस जो असतो ना तो असेल तर ठीक आहे. त्याच्यामध्ये अनालिसिस केलं तर आपली अॅक्युरेसी जी आहे ते 70-80% पर्यंत जाऊ शकते. म्हणजे आपल्या स्टडी प्रमाणे तुम्ही 10 ट्रेड घेतले तर त्याच्यातले 7 ते 8 ट्रेड पॉझिटिव्ह जाण्याची शक्यता असते. सो असं आपण करू शकतो. सुरुवात करताना आपण छोट्या छोट्या अमाऊंटनी करायची. आता ह्या कोर्समध्ये आपण ऑप्शनची ऍडव्हान्स स्ट्रॅटेजी देत नाही, जाणून बुजून देत नाही. कारण की लोक काय करतात, आपला स्वतःचा बेस बनवून सायकोलॉजी तयार करायच्या आधी चांगले पैसे ऑप्शनच्या व्यतिरिक्त कमवायच्या आधी डायरेक्ट कमी पैशात जास्त पैसे कमवायचा प्रयत्न करतात आणि आहेत ते घालून बसतात. बरोबर बरोबर सर. ऑप्शन मध्ये 99.99% लोक लॉसेस वाले असतील. तुम्हाला ऑप्शन मध्ये सक्सेसफुल लोक फक्त युट्यूब आणि इंस्टाग्राम वरती दिसतील, ऍक्च्युअल मध्ये कोणी भेटला नसेल. आणि असेल तरी तो खूप कमी आहेत, खूपच कमी आहेत. मग ते सक्सेसला जाण्यासाठी आधी पाया उभा करायला लागतो. सिंपल सांगतो सर, की तुम्हाला दिवसाचा 1 लाख रुपये कमवायचा असेल तर 1 लाख रुपये कमवण्याची एबिलिटी असेल तर कमवता येईल. म्हणजे तुम्ही आता जॉब करताय, तुम्हाला जी सॅलरी आहे ती सॅलरी का आहे? कारण की तुमची एबिलिटी आहे त्या लेवलची सॅलरी कमवण्याची. तुमच्यापेक्षा कमी लोक असतात सॅलरीवाले, ते का? कारण की त्यांची एबिलिटी तेवढी आहे. मग शेअर मार्केटची एबिलिटी वाढवली की इन्कम वाढतात. आणि दुसरं तुम्ही जे सांगितलं की मी ह्याच्यात दुसरा प्रश्न तुमचा काय होता परत एकदा सांगाल? मी ऍक्च्युली जॉब करतो तर मला जॉब टायमिंगचा. सो टायमिंगचा असं आहे की आपले एकतर कोर्स तुम्ही कधीही बघू शकता, कारण की तुमच्याकडे तो असणार आहे, तुम्ही तुमच्या सोयीप्रमाणे बघू शकता. नेक्स्ट, तुम्हाला जे सेशन्स लाईव्ह बघता येत नाही त्याची रेकॉर्डिंग मिळणार आहे. आणि जर ती तुम्हाला रेकॉर्डिंग बघता आली नाही किंवा तुम्हाला लाईव्ह पण करता आले नाही, तुम्हाला प्रश्न असतील तर तुम्ही कधीही फोन करू शकता, त्याचा पण प्रॉब्लेम नाही. ओके. मग जर साहेब सर जर प्रश्न असतील समजा, तर तुम्हाला क्वेश्चन आन्सर करायचे असतील, विचारायचे असतील, तर काय टायमिंग असेल? म्हणजे कधीही करू शकता, असं काहीच नाही. कधी तुम्हाला जेव्हा तुम्हाला जमेल तेव्हा कॉल करू शकता. टायमिंग वगैरे असंच आपण काही ठेवलेलं नाहीये. ओके. म्हणजे व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती आम्ही क्वेश्चन आन्सर केली. तिथं प्रश्नही विचारू शकता, मेसेज टाकून तुम्हाला कॉल करायचं कॉलही करू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. एनी टाइम. ओके. येस सर. चालेल सर. थँक्यू सर. येस अमोल सर, थँक्यू फॉर द पेमेंट. शरद सर थँक्यू. घनश्याम सर थँक्यू. सुयोग सर थँक्यू फॉर द पेमेंट. अमोल सर थँक्यू. अनिकेत सर थँक्यू सो मच फॉर द पेमेंट. प्रसाद सर थँक्यू फॉर द पेमेंट. मिनल मॅम थँक्यू. दिगंबर सर थँक्यू फॉर द पेमेंट. शिल्पा मॅडम थँक्यू फॉर द पेमेंट. प्रदीप सर थँक्यू. पूनम दळवी मॅडम थँक्यू फॉर द पेमेंट. वैशाली मॅम थँक्यू. शशिकांत सर थँक्यू. नीता मॅडम थँक्यू फॉर द पेमेंट. पूनम मॅडम थँक्यू.
संकेत सर, थँक्यू फॉर द पेमेंट. तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या ग्रुपमध्ये. आणि प्रदीप सर, तुम्हाला अनम्यूट केलंय, बोला. हा सर, पेमेंट केलं म्हणलं. थँक्यू सर. हा, मग ते ग्रुपला ऍड कधी होणार, उद्यापासून का? तुम्ही पेमेंट केलं की आता तुम्ही स्क्रीनशॉट पाठवून द्या, तुम्हाला हळूहळू सगळ्या गोष्टी मिळायला लागतील तिकडं. हा हा, पाठवले मी. येस येस. मग थोड्या वेळात तुम्हाला आजच्या दिवसात रिप्लाय येऊन जाईल. नाही आला तर कॉल करा सर. तासाभरात पुढच्या जर रिप्लाय नाही आला तर कॉल करा. ओके. त्याच नंबरवर का? जिथं तुम्ही स्क्रीनशॉट पाठवत त्याला करा, नाही तर खाली 4 नंबर दिले त्याच्यातल्या कुठल्याही एका नंबरवरती कॉल करू शकता. ओके, थँक्यू. वेलकम सर. येस, रामभाऊ सर, तुम्हाला अनम्यूट केलंय. येस, सॅमसंग बोला. तुम्ही पण अनम्यूट झालेले. एकच हॅलो. एक मिनिट. सॅमसंग तुम्हाला मी म्यूट करतो 1 मिनिटासाठी. रामभाऊ सर बोला. हॅलो, रामभाऊ दराडे बोलतोय नगरवरून. बोला सर. माझं एचडीएफसी मध्ये डीमॅट अकाउंट आहे. मध्ये आम्ही अमरा राजाचे 100 शेअर्स घेतले होते, त्याच्यात तो खाली आलाय. म्हणजे हे काय तो IPO घेतला होता. बर. तो बराच खाली आलाय, म्हणजे तो 10 ते 15,000 रुपये लॉस आहे त्याच्यात. अमर राजामध्ये? अमर राजा. बर. बरंच जुनी गोष्ट ही. म्हणजे मला आता करायचं, तो डीमॅट अकाउंट वेगळा करावा लागेल का परत आपल्याकडं? डीमॅट अकाउंटची सगळी माहिती देतो सर आपण. ती माहिती घेतल्यानंतर तुम्ही ठरवू शकता आहे तो डीमॅट चालू ठेवायचा की नवीन काढायचा. अच्छा अच्छा. हा, हो चालेल. आणि मी हे करतो, क्रेडिट कार्डद्वारे करतो. येस सर, येस सर, चालेल, काहीच हरकत नाही. ओके ओके, थँक्यू सर. येस, सॅमसंग बोला. तुमचं नाव काय आहे ते पण सांगा. अनम्यूट करा. येस सर, मी अनिल बोलतोय. बोला अनिल सर. हा, मी आता पेमेंट केलंय, थँक्यू सर. स्क्रीनशॉट पण पाठवलाय. थँक्यू सर. आणि आपलं जे आता जे सेमिनार आहे ते टेलिग्राम वरती असणार आहे की व्हॉट्सअप वरती असणार आहे? तुम्हाला दोन्हीकडे मिळू शकेल सर, काहीच प्रॉब्लेम नाही. तुम्ही मेसेज टाका. तुम्हाला जनरली आपण सगळं टेलिग्राम वरती करतो, कारण की व्हॉट्सअप वरती थोडेसे रिस्ट्रिक्शन आहेत काही गोष्टींचे. तर टेलिग्राम वरती सगळं सोपं जातं, म्हणून आपण टेलिग्राम वरती सगळं पाठवतो. ठीक आहे. कारण मी आता कसं, मी फ्रेशरच आहे, काय हरकत नाही. स्टार्ट पासून सगळी इन्फॉर्मेशन मिळणार ना आपल्याला? 100%. 100%. ओके. थँक्यू काय सर. लागेल तर मग मी तुम्हाला कॉल करू शकतो? येस डेफिनेटली, कधी पण. ठीक आहे सर, थँक्यू. थँक्यू सर. थँक्यू सर. येस, सँडी सर, तुम्हाला अनम्यूट केलंय. सँडी झेड. सँडी सर, प्लीज अनम्यूट करा. महेश सर, तुम्हाला अनम्यूट केलंय. महेश सर. हा सर, थँक्यू. तुमची हे मिळाली मला स्क्रीनची पेमेंट स्क्रीन. जरा प्लीज मला पेमेंट लिंक पाठवा ना सर. आता पाठवू का लगेच? 1 मिनिट थांबा. हो, लगेच पाठवा ना सर. तुम्हाला मी इथंच पाठवू शकतो बघा. एकच मिनिट बघा, चॅटबॉक्स मध्ये तुम्हाला आता दिसेल. आली का? ओके ओके सर, मी पेमेंट करतो आता. थँक्यू सर. थँक्यू. येस सँडी सर, तुम्हाला अनम्यूट केले परत एकदा. अनम्यूट करा तुमच्या इथून. तुम्हाला समोर नोटिफिकेशन त्याला क्लिक करून अनम्यूट करू शकता. यस, चंद्रकांत सर, तुमची 10वी झाली, तुम्ही करू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. आता जस्ट एका मुलांनी, तुम्ही बघितलं असेल थोड्या वेळ आधीच, त्यांनी पप्पांशी बोलून लगेच फी भरतो असं सांगितलं. येस, पूनम मॅडम, थँक्यू फॉर द पेमेंट. संकेत सर, थँक्यू फॉर द पेमेंट. मीनाक्षी मॅडम, थँक्यू फॉर द पेमेंट. स्नेहा मॅडम, थँक्यू. नीलम मॅडम, थँक्यू फॉर द पेमेंट. मनोज सर, थँक्यू फॉर द पेमेंट. अजून कोणाचे काही प्रश्न असतील तर हँडरेस करा, नाही तर मी चॅटबॉक्स मधले जे प्रश्न आहेत ते वाचतो 1-2 मिनिटांनी. मी तुम्हाला एक महत्वाची काही अपडेट देणार आहे. ज्या लोकांनी कोर्सला रजिस्टर केले त्यांच्यासाठी महत्वाचे अपडेट आहेत. सो तेवढे तुम्ही काळजी घेणे या सगळ्या गोष्टींची. स्क्रीनशॉट ज्यांनी पेमेंट केले त्यांनी स्क्रीनशॉट पाठवणं गरजेचं आहे, कारण की स्क्रीनशॉट आल्याशिवाय आम्हाला कळत नाही, डिटेल्स येत नाहीत म्हणून UPI पेमेंट मधून. दुसरं, तुम्हाला आम्ही आजच कोर्स पाठवायला सुरुवात करू. त्याच्याबरोबर आम्ही काही नोट्स पण पाठवणार आहोत. म्हणजे PDF ची फाईल असेल ती कोर्सच्या आधी तुम्ही कलर प्रिंटआउट घेणे. तुमच्या घरात 2-3 लोक जर करणार असतील हा एकच कोर्स, तर तुम्ही 2-3 प्रिंटआउट घेऊन ठेवणे कलरमध्ये, म्हणजे सगळ्या घरातल्यांना कामात येईल. लॅपटॉप किंवा PC वरती तुम्ही जर हा कोर्स बघितला तर थोडा मोठा दिसला की लवकर कळतो, कारण की टेक्निकल अनालिसिस जेव्हा सुरू होतात ना तेव्हा मोठ्या स्क्रीनवर असेल तर लवकर कळेल. जर तुम्हाला तुमच्याकडे लॅपटॉप PC नसेल तर मोबाईलवरती तुम्ही नक्कीच करू शकता, पण लक्षात ठेवा मोबाईलवरती कोर्स करत असताना तुम्हाला
मी काही प्रॅक्टिकल गोष्टी त्याच्यामध्ये करायला लावणार आहे, तेव्हा तुम्हाला एक एक्स्ट्रा मोबाईल लागेल किंवा तुम्हाला ते खेळायला थोडंसं अवघड जाईल. म्हणून एक्स्ट्रा मोबाईल किंवा लॅपटॉप पीसीवरती बघायचं आणि मोबाईलवरती करायचं, असं केलं तर खूप चांगलं होईल. इंटरनेट कनेक्शन चांगलं ठेवा, नाहीतर मूड निघून जातो जर स्लो होत गेलं त्याच्यामुळे तर. आणि बसण्याची जागा प्रॉपर निवडून घ्या. झोपता झोपता, जेवताना, टीव्ही बघताना बघू नका प्लीज, कारण की ह्या कोर्समध्ये आयुष्य बदलण्याची ताकद आहे हा का खरंच. तर बसण्याची जागा निवडून प्रॉपर बसा आणि कोर्स करा. आणि प्रत्येक वेळेला सेशन करताना डायरी आणि पेन तुमच्या बरोबर सोबत ठेवा, खूप कामात येणार आहे हा कोर्स. ओके, सो येस 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 भरत सर, सगळं मराठीमध्ये कोर्स ह्या भाषेत मीच शिकवतो, असंच बोलतो. ह्या भाषेतच एकदम सिंपल साध्या भाषेत शिकवणार. मनोज सर, थँक्यू फॉर द पेमेंट. अजून काही प्रश्न असतील चॅट बॉक्स मध्ये ते पण देतो, एकच मिनिट द्या. सर या सेमिनारची रेकॉर्डिंग द्याल का? येस वैशाली मॅडम, रेकॉर्डिंग मिळेल. मेसेज पाठवून द्या व्हॉट्सअप ग्रुपवरती. तुम्हाला जिथं ज्या नंबरवरून व्हॉट्सअप आज लिंक आली असेल, व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम, तिथं तुम्ही मागा, तुम्हाला थोड्या वेळाने ह्याची रेकॉर्डिंग मिळून जाईल. ओके, येस येस अमोल सर, नो प्रॉब्लेम. येस अनिकेत सर, थँक्यू सो मच. मी थोड्या वेळ आधी तुमचं नाव पण घेतलं इथं. 4,000 तुम्ही भरलेले. ओके, पूर्ण 8,000 केले, काहीच प्रॉब्लेम नाही. तुम्ही स्क्रीनशॉट पाठवा अनिकेत सर, तुम्हाला कोर्स मिळून जाईल. येस विजय सर, तुम्हाला अनम्यूट केलंय, बोला. विजय पाटील सर, प्लीज अनम्यूट करा. आवाज येतोय सर माझा? येस येस सर, बोला. हा कोर्स किती दिवसांचा आहे सर? फक्त 8 दिवसांचा ना? हा, तुम्ही रोजचे 2 तास काढू शकला तर 1 आठवड्यात संपतो. समजा मला मधल्या काळात काही अडचण आली, काही गॅप पडला, तर मी कंटिन्यू करू शकतो ना नंतर? 100% सर, तुमच्याकडे कोर्स असणार आहे, तुम्ही कधीही रिपीट करू शकता, बघू शकता, रिवाइज करू शकता, कधीच काही प्रॉब्लेम नाही. ओके ओके, थँक्यू सर. वेलकम सर. येस राकेश सर, तुम्हाला अनम्यूट केलंय. प्रीती मॅडम, थँक्यू फॉर द पेमेंट. येस राकेश सर, बोला. सर मी नुकताच 1 आठवड्यापूर्वी झिरोदा अकाउंटवर रजिस्टर केलेलं आहे. तर ओके. मला ट्रेडिंग मी झिरोदा ह्याच्यावरच करू शकतो की दुसरे कुठले वेबसाईट्स आहेत त्याच्यावर मला ट्रेडिंग करावं लागेल? आम्ही तुम्हाला शिकवतो सर की कोणता अकाउंट तुमच्या कामाचा आहे आणि फायद्याचा आहे. ते सगळं बघितल्यानंतर त्याच्या हिशोबाने तुमचा हा जो आत्ताचा डीमॅट अकाउंट आहे तो जर त्याच्या हिशोबाने असेल तर तुम्ही कंटिन्यू करू शकता. नाही तर नवीन अकाउंट ओपन करायला 2 दिवस लागतात, त्याचे आणि काही जास्त पैसे पण लागत नाही, तर ते आम्ही हेल्प करून देऊ तुम्हाला त्याच्यात पण. ओके सर, थँक्यू. वेलकम सर. येस योगिता मॅडम, तुम्हाला अनम्यूट केलंय. योगिता मॅडम प्लीज अनम्यूट करा. ओके योगिता मॅडम. येस पूनम मॅडम, तुम्ही अनम्यूट करू शकता, तुम्ही प्रश्न विचारू शकता, काही प्रॉब्लेम नाही योगिता मॅडम करेपर्यंत. येस मॅडम बोला. हॅलो. येस पूनम मॅडम. सर मी कधी ट्रेडिंग केली नाही. माझं ओके ऑलरेडी डीमॅट मध्ये अकाउंट आहे, पण मी ओके, भीतीमुळे कधी उघडलंच नाही. व्हेरी गुड. तर मग मी काहीच ते प्रॉब्लेम, कंटिन्यू करू शकते का? कंटिन्यू करू शकता, बंदी करू शकता, सगळी हेल्प करू आम्ही तुम्हाला. सांगू की तो तुम्ही कंटिन्यू ठेवायचं का नाही, सगळं सांगतो आपण, शिकवतो. आणि सर मी हाऊस मेकर आहे, मला यातलं काहीही नॉलेज नाही. त्याच्यामुळं लॉसचं काही जास्त होईल असं वाटतंय, म्हणून लॉस थोडस भीती वाटते. मॅडम लॉस जेवढं किती व्हायला पाहिजे ते तुम्ही ठरवू शकता इथं. अच्छा. ओके, हा. आणि हाऊसवाईफ आहात म्हणून घाबरायची गरज नाही. हाऊसवाईफ, माझ्या इथं हाऊसवाईफचे जर इन्कम तुम्हाला दाखवले ना तर तुम्ही म्हणाल की मी आधी आधी हाऊसवाईफची कामं सोडून मी आधी डायरेक्ट ट्रेडर बनायचा प्रयत्न करते. दिवसाचे 50,000 लाख रुपये कमवणारे हाऊसवाईफ आहेत माझ्याकडे. अच्छा. तर सर म्हणजे हे जर तुमचा कोर्स घेतलाय ना, तर त्याच्यामधून मला पूर्ण नॉलेज मिळेल ना ट्रेडिंग साठी? आणि जर काही हेल्प पाहिजे तर तुम्ही तर अवेलेबल राहताल ना? 100% असू मॅडम. अं, ठीक आहे सर, मग मी पेमेंट करते आता. येस मॅम, थँक्यू सो मच. ओके, झिरोदा काईट ट्रेडिंग अकाउंट आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. सचिन सर, तुम्ही कोर्स करायला आलात ना तर तेव्हा तुम्हाला आम्ही सगळ्या गोष्टी शिकवतो की अकाउंट कसा असायला पाहिजे, काय महत्वाच्या गोष्टी असायला पाहिजे त्याच्यात जर तुमचा अकाउंट असेल, म्हणजे तसा असेल अकाउंट, तुम्ही कंटिन्यू करा. नाही तर नवीन अकाउंट ओपन करणे खूप मोठी गोष्ट नाही, आजकाल खूप सिंपल मध्ये सगळ्या गोष्टी होऊन जातात. येस संकेत सर, थँक्यू फॉर द पेमेंट.
येस. डिलिव्हरीमध्ये दररोज स्टॉप लॉस लावावा लागतो का? येस, लावला तर चांगला असतो. काही गोष्टींमध्ये डिलिव्हरीच्या नाही लावला तरी चालतो. तो कसा असतो तो आपण शिकवतो. सर, एकाच वेळी आठवड्याभर नंबर 8,000 पेमेंट केले तर चालेल का? तर हा कोर्स तेव्हा मिळेल. सर, शंकर सर, तुम्हाला पेमेंट करायचं असेल आत्ता तर तुम्ही करू शकता. नाही तर काही प्रॉब्लेम असेल तर कॉल करा खाली दिलेल्या नंबरला. ते तुम्हाला हेल्प करतील की हीच ऑफर तुम्हाला नंतर कशी मिळू शकते. येस, महेश सर, तुम्हाला अनम्यूट केलं. सर, मी पेमेंट केलंय. ओके सर, मी स्क्रीनशॉट पाठवला नाही अजून, मी पाठवतोय. पाठवा ना सर. ओके. येस सर, येस सर, चालेल. थँक्यू. ओके. येस, संकेत सर, तुम्ही 4,000 आता भरून नंतर बाकीचे करू शकता. जेव्हा तुम्ही पूर्ण पेमेंट कराल तेव्हा तुम्हाला कोर्स मिळेल. काहीच प्रॉब्लेम नाही. येस, बाकी ऑफलाईन कोर्स नाहीये आपला. ऑफलाईन कोर्स नसण्याचं कारण आहे ऑफलाईन आपण किती दिवस भेटू शकतो, किती किती वेळ भेटू शकतो, कुठे भेटू शकतो, याला एक लिमिट असते. आणि आपण जेव्हा पण भेटू त्याची शूटिंग करून मी तुम्हाला रेकॉर्डिंग देऊ नाही शकत. एकाच्या फीज मध्ये तुम्ही 4 लोक, 5 लोक, 10 लोक येऊन बसू नाही शकत. मी किती वेळा भेटणार आहे, तुम्ही किती वेळा भेटणार आहे, लिमिट असते ऑफलाईनला. बरेच लोक याच्यात अडकतात की ऑफलाईन कळतं, ऑनलाईन कळत नाही. नाही, आमचा कोर्स करून बघा आणि जर तुम्हाला कळालं तर पैसे परत देणार मी तुम्हाला. काहीच टेन्शन नाही. तुम्ही जर सांगितलं हा कोर्स आम्हाला कळाला नाही, भंगार आहे, चांगला नाही, काही सांगा तुम्ही, तुमचे पैसे परत मिळून जातील. टेन्शन घेऊ नका. ओके. आधी या तुमचं आयुष्य बदलण्याचा प्रयत्न करा. टेन्शन घेऊ नका जास्त. येस महेश सर, तुम्ही परत हँड रेस केला. बोला, काय प्रश्न आहे महेश सर? ओके. पूनम मॅडम, तुम्ही पण हँड रेस केलाय. बोला, काय आहे प्रश्न? सर, मी पेमेंट केली आहे आणि तुमच्या व्हॉट्सअप नंबरवर स्क्रीनशॉट सेंड केलाय. थँक्यू सो मच मॅडम. येस, अमोल सर, बोला. सर, ते ऍप डाउनलोड केला, फिनांथ्रोपिस्ट ऍप, त्यामध्ये ओटीपी येत नाहीये सर. ओके, तुम्ही टीमचा नंबर खाली दिलेला बघा, त्यांना हेल्प करा, ते लगेच हेल्प करून देतील तुम्हाला ओटीपी साठी. ओके सर, ओके, थँक्यू. वेलकम सर. ओके, थँक्यू महेश सर फॉर द पेमेंट. 8 दिवसांनी पेमेंट केले तर 8,000 रुपये मध्ये होईल का? राधाकिशन सर, तुम्ही खाली दिलेल्या नंबरला कॉल करा. तुम्हाला ही जर ऑफर पाहिजे असेल आणि आता पैसे भरता येत नसेल तर त्याच्यावरती काय करू शकतो ते तुम्हाला सांगतील. कॉल करा दिलेल्या नंबरवरती. सो तुम्ही एवढा वेळ दिलात, 2 तास थांबून हा सेमिनार पूर्ण अटेंड केलात, ऐकलात, त्याच्यासाठी खरंच मनापासून धन्यवाद. तुम्ही या कोर्सला ज्या लोकांनी पैसे भरले खरंच मनापासून धन्यवाद. तुम्ही ही ऍक्शन घेतली. कारण की लोक फक्त स्वप्न बघत बसतात की मी काहीतरी करेन आणि आज ना उद्या काहीतरी भलं होईल. असं होत नसतं. तुम्हाला ऍक्शन घ्यावी लागेल आणि तुम्ही ज्यांनी ऍक्शन घेतली खरंच मनापासून धन्यवाद. ज्या लोकांना हा कोर्स करा असं वाटतंय, अजून सुद्धा असं मनापासून आहे, खरंच तुम्हाला, मला माहित आहे मनापासून आलं असेल की ह्या दाढीवाला जे सांगते त्याचं ऐकायला पाहिजे आणि कोर्स करायला पाहिजे. खरंच करा. आपण पुढच्या ऍटलिस्ट पुढच्या आपलं आता बघा लवकरच गुढीपाडवा येतोय, नवीन वर्ष सुरू होतोय महाराष्ट्रीयन. सो आपण पुढच्या गुढीपाडव्यापर्यंत तरी ऍटलिस्ट जबरदस्त पैसे कमवायला म्हणजे तयार असणार आहे. भरपूर पैसे. पुढचा गुढीपाडवा एकदम जोश मध्ये असू शकतो, जोरात असू शकतो. हे चान्सेस आहेत जर तुम्ही आता कोर्सला आलात तर. येस, मी माझी मार्केटिंग करतोय कारण की कोर्स विकायला माझा पर्याय नाही आहे. विकल्याशिवाय तुमच्या आयुष्यात मी बदल घडवू शकत नाही. तर तुम्ही याल आपल्या कोर्सला अशी अपेक्षा. येस, आयफोन ऍप आयफोनला पण आहे अवेलेबल. आयफोनवरती पण ऍप तुम्हाला मिळून जाईल संकेत सर. पुण्याला फिरायला आलो तर येईन, पण मी पुण्याला येत नाही जनरली, किंवा मी बाहेर नाशिकच्या बाहेर जनरली फिरायला मी फॅमिली बरोबरच जातो. कोर्सच्या हिशोबाने कधीच जात नाही. अकाउंट कसं ओपन करायचं रचित सर आम्ही शिकवून देऊ तुम्हाला, डोंट वरी. पण स्क्रीनशॉट तुमचे पेमेंट झाले तर पाठवून द्या. येस, आता कॉल केलं तरी आरू मॅम आता कॉल केला तरी चालेल. एकदा समीर सर होईल का पुण्याला विश्राम सर, पुण्याला माझं येणं ऑलमोस्ट नाहीच्या बरोबर. नाशिकच्या बाहेर जनरली मी जात नाही. गेलो तर मी आउट ऑफ कंट्री किंवा आउट ऑफ स्टेटच जातो फिरायला, पण फॅमिली बरोबर पर्सनल ट्रिप असते. जर मी कुठेतरी येणार असेल आणि तिथं वेळ असेल मला तर नक्कीच मी लोकांना कळवतो की मी या सिटीमध्ये भेटायचं असेल तर भेटू शकतो म्हणून. पण सध्या कुठलाच प्लॅन नाहीये कुठल्याच सिटीला जाण्याचा. सो तुम्ही या सेमिनारला आलात, एवढा वेळ दिला त्याच्यासाठी खरंच मनापासून धन्यवाद. तुम्ही कोर्सला याल ह्या अपेक्षेने मी थँक्यू सो मच आधीच सांगून देतो. तुम्ही आणि तुमच्या घरातल्यांनी कोर्स करून भरपूर पैसे कमवायचा हा मार्ग आहे. शिका. आपण महाराष्ट्रीयन श्रीमंत होण्यासाठीच आलेलो आहोत आणि नक्की हो. थँक्यू सो मच. गुड नाईट. टेक केअर.
कोर्स ह्या सेशनचं जर रेकॉर्डिंग पाहिजे असेल तर मेसेज पाठवा. येस आकाश सर, तुम्ही नक्कीच भेटू शकता. नाशिकला या, भेटू आपण पाहिजे तर. थँक्यू सो मच. गुड नाईट. बाय बाय.